सध्या आपल्या भारतात जे चाललंय म्हणजे काल आपण बघितलं सोनम वांगचुकजींना कशा प्रकारे पांढऱ्या चादरीमध्ये गुंडाळून ते घेऊन गेले आणि आपली मुलं ह्यांच्या उद्याच्या येणाऱ्या शिक्षण प्रगतीच्यासाठी चाललेला हा जो लढा आहे याविषयी तुम्हाला एकंदरीत काय वाटतं? खूप वाईट वाटतं मला, खूप वाईट वाटतं. 96 साली पहिल्यांदा पेपर फुटी झाली. ते 96 साल होतं, हे 2026. 30 वर्ष झाली. 30 वर्षात अजूनही आपण तेच प्रश्न सोडवतोय की जी कॉम्पिटिशन आहे की जी आम्ही 10वी-12वीत असताना किंवा ग्रॅज्युएशनला असताना किंवा त्याच्यानंतर होती त्याच्या दसपट आता ही कॉम्पिटिशन. आणि म्हणून त्या मुलांवर एवढं प्रेशर येतं की तो पेपर लीक झाला म्हणून त्यांना जीव द्यावासा वाटतो, तो जीवनाचा अंत वाटतो त्यांना. आजही आपण रस्त्यांसाठी रडतोय, म्हणतात आम्हाला काम मिळत नाही, पाणी मिळत नाही. सरकारचं हे काम नाही आहे. आपली पुढची पिढी ज्या पद्धतीने आज तिथे जंतर मंतरवर किंवा सोशल मीडियावर देशभरात उभी आहे, शांततापूर्वक उभी आहे, एक अपशब्द नाही आहे त्यांच्या तोंडून, त्या पिढीला अशा पद्धतीने आणि त्यांचा जो आयडॉल आहे त्यांना जो दिशा दाखवतोय, शांततापूर्वक चळवळीची जो दिशा दाखवतोय, अशा माणसाला तुम्ही हातापायी करून घेऊन जाता. लाजा नाही वाटत तुम्हाला? तुमच्यासारखे डरपोक तुम्हीच. मग समोर यायचं नाही, बोलायचं नाही, कारण उत्तरच नाही आहे, आणि फोर्स वापरायचा. म्हणून कालचा माझा स्टेटस पण मी तेच ठेवलेलं होतं इंस्टाग्रामवर. दे आर डुईंग व्हॉट कावर्ड्स डू बेस्ट, यूज फोर्स. जर आज सदाशिव अमरापूरकर तुमचा एखादा चित्रपट किंवा पॉडकास्ट पाहत असते तर त्यांची पहिली प्रतिक्रिया काय असते असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं ते मला म्हणाले असते की तू ज्या कारणासाठी या क्षेत्रात आलीस आणि ज्या कारणासाठी काम आणि कष्ट करतेस ते तुझं जर अचीव होत असेल तर गुड जॉब, आणि ते जर अचीव नसेल होत तर ते का नाही होत आहे याच्यावर विचार कर. हे त्यांनी मला नेहमीच सांगितलं असतं असं मला वाटतं. एखाद्या देशाला निस्तनाभूत करायचं असेल तर तुम्ही त्याच्या शिक्षण संस्कृतीवर घाला. का बरं मराठी शाळा बंद पडतायत? का नाही आपण शिकवत आपल्या मुलांना मराठी? सगळं इतकं महाग होऊन बसलेलं आहे. पेट्रोल, आज साधं पेट्रोल भरायचं तर पूर्वी मी 100 रुपयाचं पेट्रोल समजा माझ्या स्कूटरमध्ये भरलं 2001-2 साली, 4 दिवस जायचं मला ते. आता 100 रुपयात काय येतं? 1 लिटर येतं? 1 लिटर पण नाही येत. का? आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी हे काय करून ठेवलेलं आहे सगळं, आणि कशासाठी? आपण मोठे आहोत म्हणून 56 इंची छाती बनवण्यासाठी? लाजा नाही वाटत यांना? देश आम्ही तुमच्या हातात दिलेला आहे, आमचे टॅक्स आम्ही भरतो, त्याचे पैसे आम्ही तुमच्या हातात दिलेले आहेत, आणि आम्हाला हे नाहीये विचारायचं, हक्क नाहीये? का नाही विचारायचं? विचारणार आम्ही. नमस्कार. गप्पांच्या गावात आणखी एका खास आणि प्रेरणादायी भागात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्या भेटीला येत आहेत अशी एक व्यक्ती ज्यांनी आपल्या वडिलांचा अफाट वारशाचा अभिमान बाळगत स्वतःची वेगळी आणि ठाम ओळख निर्माण केली आहे. एक संवेदनशील दिग्दर्शिका, निर्माती, पॉडकास्टर, सामाजिक भान जपणारी विचारवंत आणि प्रभावी वक्त्या. दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर ह्यांच्या कन्या म्हणून त्यांची ओळख असली तरी आपल्या कामाच्या बळावर त्यांनी मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. आरं आरं आबा, आता तरी थांबा सारख्या चित्रपटापासून ते कान्स फिल्म फेस्टिवलपर्यंत पोहोचलेल्या जननी या लघुपटापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर मुक्काम पोस्ट मनोरंजन या लोकप्रिय पॉडकास्टद्वारे त्यांनी अनेक दिग्गज कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांशी मनमोकळ्या गप्पा रंगवल्या आहेत. चित्रपट, समाज, स्त्री-पुरुष समानता, संवेदनशील विषयांवरील त्यांची स्पष्ट भूमिका आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा त्यांचा दृष्टिकोन आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग स्वागत करूया दिग्दर्शिका, निर्माती, पॉडकास्टर रीमा अमरापूरकर यांचं. नमस्कार मॅम. नमस्कार. गप्पांच्या गावात तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आणि इतकं मोठं चॅनल ऑलरेडी असताना माझ्यासारख्या छोट्या पॉडकास्टरच्या चॅनलला येऊन तुम्ही गेस्ट म्हणून आमंत्रण स्वीकारलं माझं, त्याबद्दल खरंच मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. एक मिनिट, याच्यावर मला थोडंसं बोलायला आवडेल. सगळ्यात आधी तर तू आत्ता जिथे आहेस, काही वर्षांपूर्वी मीही तिथेच होते, त्याच्यामुळे महत्त्वाची गोष्ट ही आहे की मी सगळा कंटेंट तुझ्या चॅनलवरचा पाहिला. त्याच्यामुळे तुझ्या चॅनलवर कुठेही फक्त एकच विषय किंवा हे असं नाही आहे. तू खूप गोष्टी एक्सप्लोअर करते आहेस आणि तू स्वतःचा व्यवसाय सांभाळून ते करते आहेस. त्याच्यामुळे मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.
दुसरी गोष्ट, जितके जास्त विचार करणारी माणसं, ज्यांना वैचारिक बैठक आहे, अशी माणसं समोर येतील आणि बोलतील, वक्ते म्हणून किंवा संवादक म्हणून, तेवढे आपल्या समाजाला, आपल्या लोकांना त्याची गरज आहे. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने पॉडकास्टर किंवा संवादक हा संवादकच असतो. तो लहान मोठा असं काही नसतं. त्याच्यामुळे प्लीज तू सगळ्यात आधी मनातून हे काढून टाक की माझं खूप मोठं चॅनल आहे आणि मग मी तुझ्या चॅनलवर आली आणि मी खूप काहीतरी ग्रेट केलं आहे. मी असं काही केलेलं नाही आहे. आपण एकमेकांना सहाय्य केलं तरच आपण सगळे एकत्र पुढे जाऊ शकतो. अगदी. आणि आवडीची गोष्ट म्हणजे एक स्ट्रॉंग वुमन जेव्हा दुसऱ्या स्ट्रॉंग वुमनशी संवाद साधते ना, तेव्हा तिला वेगळं असं दडपण येत नाही. Exactly. म्हणजे ही आपल्यासारखीच आहे ना. फक्त बरोबर. तुम्ही पुढे आहात, मी 4 पावलं मागे आहे. Exactly. मलाही तोच प्रवास गाठायचा हो, आहे. आणि काही वर्षांनी जेव्हा तुझी तेवढी वर्ष होतील तेव्हा तूही तिथेच पोचलेली असशील. सो येस येस, होपफुली. काम करत राहणं एवढंच आपल्या हातात असतं. येस, एक्झॅक्टली. परत एकदा थँक्यू सो मच मॅम. सदाशिव अमरापूरकर खूप मोठे ग्रेट ॲक्टर, यांची मुलगी असल्याने स्वतःचं स्थान निर्माण करताना दडपणं होती, काय वेगळं चॅलेंजेस होते? हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आणि हा सगळेजण मला विचारतात. ओके, ह्याची गंमत अशी आहे की मी त्यांची मुलगी आजही आहे आणि मी मरेपर्यंत राहणार आहे, राईट. त्याच्यानंतरही म्हणजे माझं नाव म्हणूनच मी सुरुवात केली घ्यायला रीमा सदाशिव अमरापूरकर असं. नाही तर आधी बरीच वर्ष मी फक्त रीमा अमरापूरकर एवढंच लावायचं. पण माझ्या हे लक्षात आलं की ते जे नाव आहे ना माझ्या पाठीशी, त्याच्यामुळे अनेक दरवाजे माझ्यासाठी उघडतात. आता ह्याच्या नाण्याच्या जशा 2 बाजू असतात तशा 2 बाजू आहेत. जसं दरवाजे उघडतात मी म्हणाले, तसंच मी त्यांची मुलगी आहे म्हणून मी बेस्टच करणार ही अपेक्षा लोकांची असते. त्याच्यामुळे तुम्हाला ना चुकायची मुभा नसते. एक्झॅक्टली. किंवा तुम्ही जर चुकलात तर त्याचा एवढा मोठा हे केलं जातं. मे बी इतर दिग्दर्शकांचं, पॉडकास्टर्सचे काही चुका ह्या नजरअंदाज केल्या जातात. हा नवीन आहे, शिकेल, असं होतं. पण नाही, तू अमरापूरकरांची मुलगी आहेस, तुला तर हे माहितीच पाहिजे, हे असतं. सो दडपण ऑफकोर्स असतं जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या कलाकाराच्या छायेत वाढता. आणि अर्थात बाबा, घरी आमचे घरातले बाबाच होते, त्यांनी कधीच त्यांचा तो आव घरात आणला नाही. पण आम्हाला माहिती होतं ना की ते आज नॅशनल हिरो आहेत. आज कुठेही माझं नाव मी सांगितलं, शाळेमध्ये असो, कॉलेजमध्ये असो, कुठेही असो, पहिला प्रश्न हाच यायचा आमच्यासमोर, सदाशिव अमरापूरकर असा. तर त्याच्यामुळे ते एक दडपण कायमच होतं, बरीच वर्ष होतं असं मी म्हणेन. पण हळूहळू आता लक्षात येतं आहे की ते दडपण नाही आहे, तो वारसा आहे. आणि तो वारसा जिवंत ठेवणं, त्या वारशानुसार, त्या वारशाचा जो दर्जा आहे त्या दर्जानुसार मी काम करत राहणं, हे माझी जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आता मी त्याचं दडपण घेत नाही. हो, मी आहे त्यांची मुलगी, मी आयुष्यभर राहणार आहे, त्यांचं नाव माझ्या पाठीमागे कायमचं आहे, कायमचं राहणारच आहे. त्याच्यामुळे आता दडपण नाही वाटत. एक काळ होता जेव्हा तुम्ही नवीन कामाला सुरुवात करता आणि नवीन तुम्हाला प्रूव्ह करायचं असतं आणि तुम्हाला तुमचं क्रेडिट दिलं जात नाही. लोकांना वाटतं की हां, अमरापूरकरांनीच हे केलं असणार, त्यांच्यामुळेच झालं असणार. अशा बऱ्याच मी दिग्दर्शक, लेखक ओळखते की ज्यांचे वडील किंवा आई इतक्या मोठ्या पदावर, जसे माझे वडील होते तसे आहेत, आणि ते सुद्धा इक्वली किंवा तेवढेच कर्तबगार आणि तेवढेच क्रिएटिव्ह, तेवढेच उत्तम कलाकार आहेत, पण त्यांना त्यांचं क्रेडिट मिळत नाही. सो हो, दडपण असतंच, कारण चुकायची मुभा नसते. पण आता लक्षात येतं आहे, एका पर्टिक्युलर काही वर्ष काम केल्यानंतर, आता जवळजवळ 2 दशकं मी काम करते आहे, आता लक्षात येतं आहे की ते दडपण नाही आहे, तो वारसा आहे आणि तो राखायचा आहे. येस. पण मग त्यांच्याच क्षेत्रात पुढे येण्याचा निर्णय कसा काय घेतला? ॲक्च्युली आमच्या घरी कोणीच, म्हणजे आम्ही 3 बहिणी आहोत. माझी सगळ्यात मोठी बहीण आहे सायली, ती अमेरिकेला असते, ती सायकोलॉजिस्ट आहे, तिने PhD केलेलं आहे सायकोलॉजीमध्ये, आणि ती तिथल्या भारतीय आणि आशिया खंडातल्या साऊथ एशियन कम्युनिटीमध्ये काम करते.
त्यांच्या प्रश्नांवर काम करते, त्यांच्यासाठी, महिलांसाठी विशेषतः आणि सिनियर सिटिझन्ससाठी ती काम करते. माझी जी दुसरी बहीण आहे केतकी, ती डॉक्युमेंटरी फिल्म मेकर आहे, पण ती डॉक्युमेंटरी फिल्म्स विथ अ पर्पज बनवते, कारणांनी बनवते. सो तिने MSW सुद्धा केलेलं आहे, मास्टर्स इन सोशल वर्क. तर ती NGOजसाठी म्हणून ती डॉक्युमेंटरीज करते. म्हणजे आमच्या घरातलं जर सामाजिक भानाचा वारसा लहानपणापासून कोणी जपला असेल असं जर आपण म्हटलं तर ती केतकी असेल असं मी ठामपणे सांगू शकते. मी आणि सायली आम्हाला जे करायचं होतं ते करत करत ते त्या ह्याला पोचलो, पण तिच्या डोक्यात ते सुरुवातीपासून होतं. त्याच्यामुळे तिने बऱ्याच NGOजसाठी खूप कमी पैशात, खूप फुकटात असे कामं केलेली आहेत. इनफॅक्ट तो दरवाजा NGOज बरोबर काम करायचा हा तिनेच माझ्यासाठी उघडला असं म्हटलं तरी खोटं ठरणार नाही. आणि मी तिसरी तर मी इकॉनॉमिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, अर्थशास्त्रामध्ये, आणि पॉप्युलेशन स्टडीज किंवा डेमोग्राफी ज्याला म्हणतात, म्हणजे लोकांचं जीवनमान, त्यांचं जन्म मृत्यू दर वगैरे वगैरे ह्या सगळ्याचा अभ्यास त्याच्यामध्ये होता. आणि मी त्याच्यानंतर पुण्याची जी गोखले इन्स्टिट्यूट आहे तिथून मी हा MAचा कोर्स केला, आणि त्याच्यानंतर तिथलं पॉप्युलेशन स्टडीज सेंटर आहे तिथे मी काम करत होते. आणि त्या वर्षी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल नुकताच सुरू झाला होता, आणि त्याच्यात सिनेमा बघायचो, घरात सिनेमाच्या चर्चा व्हायच्या वगैरे, पण एक प्रेक्षक म्हणून मी नेहमी त्याच्याकडे पाहिलं. कारण मी म्हटलं तसं की बाबा सिनेमा कधीच घरात आणत नव्हते, किंवा ते खूप मोठे कलाकार आहेत, हे त्यांनी कधीच घरात आणलं नाही. ते कधी पार्ट्यांना गेले नाहीत, अवॉर्ड फंक्शन्सला गेले नाहीत. त्याच्यामुळे आमच्या घरात उठबस ही जास्त करून सामाजिक विचारवंत, लेखक, अशाच चळवळीतली माणसं अशांचीच असायची. त्याच्यामुळे कधी आम्ही जाऊन ते पुढे करावं असं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतरही जवळजवळ 1-1.5 वर्ष मला अजिबात वाटलं नव्हतं. पण त्याच्यानंतर जेव्हा मी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अटेंड केला आणि आय गॉट माय फर्स्ट काय म्हणूयात एक्सपोजर, की पर्पजसाठी सिनेमा, एखादा ध्येय घेऊन, एखादा विषय घेऊन तो विषय मांडायचा आहे म्हणून जो सिनेमा असतो तो कसा असतो हे मी खूप, म्हणजे तो आठवडा माझ्या आयुष्यातला ट्रान्सफॉर्मिंग आठवडा ठरला. कारण दिवसभर आम्ही नुसते सिनेमे बघायचो. माझे काही मित्र त्यावेळेला मास कम्युनिकेशन करत होते, सो त्यांनी मला सांगितलं चल ना रीमा आपण फिल्म फेस्टिवल अटेंड करू. त्यांना तर फुकट पास होता, मी आपल्या आठवड्याचा पास काढून मी गेले होते. आणि दॅट चेंज्ड माय लाईफ फॉर एव्हर. आणि मग मी ठरवलं की म्हणजे मी जो रिसर्च करते आहे पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये तो रिपोर्ट्समध्ये येईल, पेपर्स लिहीन मी, हे सगळं होईल, आणि तो कोणत्या तरी ग्रंथात, कोणत्या तरी रिपोर्टमध्ये जाऊन तो बंद होईल. पण विषय काय आहे, प्रश्न काय आहेत, हे जर सामान्य माणसांना आपल्याला सांगायचं असेल तर सिनेमा किंवा नाटक हे माध्यम आहे, हे सगळ्यात जास्त प्रभावी माध्यम आहे. आणि हे जेव्हा मी बाबांशी बोलत होते तेव्हा बाबा म्हणाले म्हणजे तुला नेमकं करायचं आहे काय? तर मी म्हटलं बाबा मला ना सिनेमा कसा बनवायचा हे शिकायचं आहे. वास्तविक लहानपणापासून अमरापूरकरांच्या घरात लहानाची मोठी झाले. बाबांची पहिली फिल्म अर्धसत्य ज्या वेळेला आली तेव्हा मी 2 वर्षाची होते. इंडस्ट्रीतलं थोडंफार गॉसिप, थोडीफार माहिती, काही शब्द, काही टर्म्स ह्या माहिती होत्या, पण शास्त्रशुद्ध सिनेमा कसा तयार करतात ह्याचं प्रशिक्षण नव्हतं तोपर्यंत, कारण विचारही केला नव्हता की आपल्याला हे करायचं आहे. मग त्यावेळेला FTIIमध्ये संप आणि अशा बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. तर बाबा मला म्हणाले रीमा तुला जर खरंच सिनेमा कसा करायचा हे शिकायचं असेल आणि त्याच्या पॉलिटिक्समध्ये अडकायचं नसेल तर तू अमेरिकेला जाऊन तिथे तू शिक. आणि तेव्हा लकीली माझी बहीण अमेरिकेत होती, म्हणून मी न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीला जाऊन तिथे मी फिल्म मेकिंगचा त्यांचे 2 प्रकारचे कोर्सेस होते. एक होता जो थिओरिटिकल कोर्स होता, आता त्यांचे कोर्सेसचं स्ट्रक्चर काय आहे मला कल्पना नाही, पण ह्याच्यापेक्षा बेटरच असेल आय एम शुअर. एक होता तो प्रॅक्टिकल कोर्स होता. सो रीडिंग लिस्ट आम्हाला दिली जायची आणि मंडे टू फ्रायडे
आम्ही ॲक्च्युअली एखाद्या सेटवर जाऊन काम करायचो. आणि मग आमचे सेशन्स ओव्हर द वीकेंड व्हायचे की तुम्ही जे वाचलत त्याच्यात तुम्हाला काही डाऊट्स आहेत का, तुम्हाला काही बोलायचं आहे का, तुम्ही जे आठवडाभर काम केलं त्याच्याबद्दल तुमचे काही डाऊट्स आहेत का, अशा प्रकारे तो कोर्स होता. तो अत्यंत प्रॅक्टिकल तो कोर्स होता. आणि आय थिंक ते 8 महिने माझ्या आयुष्यातले खूप इन्स्पायरिंग होते माझ्यासाठी. की एखादा सिनेमा आपण बघतो, 2 तासात बघतो, 2.5 तासात बघतो आणि तो फालतू होता असं म्हणून आपण सहज बाहेर पडतो. पण तसं नाही आहे. त्याच्यामागे किती विचार आणि किती हे करावं लागतं आणि किती माणसांचे कष्ट आणि एफर्ट्स असतात. म्हणून सगळेच सिनेमे चांगले आहेत असं मी म्हणणार नाही. पण ते जे कष्ट आहेत ना ते मला त्या काळात उमजले आणि म्हणून ॲक्च्युली मी याच्याकडे वळले. आणि मग मुंबईत आल्यानंतर कारण अभय चोप्रा, रवी चोप्रांचा मुलगा, तो न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीला माझ्याबरोबर होता. तो म्हणाला, रीमा पापा नया प्रोजेक्ट शुरू कर रहे हैं बाबुल, तो वुड यू लाईक टू बी अ पार्ट ऑफ इट. म्हणलं अरे निकी और पूछपूछ, म्हणजे रवी चोप्रा त्यावेळेला बागबान व सच अ बिग हिट. म्हणलं रवी चोप्रांबरोबर काम करायला मिळतं म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त काय हे असणार आहे. म्हणून मग मी बाबुल सिनेमावर असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. आणि अर्थात तो माझा शिकण्याचा प्रवास होता. कारण माझ्या बाबांशी तेव्हा सतत संवाद चालायचा आणि बाबा मला म्हणाले, ते रीमा हे तू शिकून आलीस, सगळं तंत्रज्ञान तू शिकून आलीस, आता इथे ॲक्च्युली कशा फिल्म्स बनतात ते शिकणं आवश्यक आहे. आणि मग ते वडील होते, त्याच्यामुळे जिथे तुला कमीत कमी त्रास होईल, जिथे तुला खूप कष्ट नाही पडणार, अशा ठिकाणी तू काम कर असं म्हणून त्यांनी मला सांगितलं की हां ठीक आहे तू बाबुलवर काम कर असं. तेव्हाही केतकीचं म्हणजे माझ्या बहिणीचं म्हणणं होतं की नाही तू ॲक्च्युली एखादी डॉक्युमेंटरी किंवा एखाद्या छोट्या फिल्मवर काम कर म्हणजे तुला सेन्स येईल ॲक्च्युली इथे कसं काम चालतं त्याचा. पण बाबांचं म्हणणं होतं नाही तिला फीचर फिल्मचं करू दे. पण ठीक आहे म्हणून मग मी ते केलं आणि अशा पद्धतीने मी या क्षेत्राकडे वळले. आणि पुढे मग RRR आलं आणि जननी आलं. त्याच्याही आधी मला हे सांगायला आवडेल कारण मी खूप ठिकाणी बोलले नाही आहे याबद्दल. पण त्याच्या आधी मी बाबुल सिनेमावर असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. आणि धमाल जे आत्ता धमाल 4 आली त्याची जी ओरिजिनल धमाल होती पहिली जी 2007 साली आली त्याच्यामध्ये मी चीफ असिस्टंट म्हणून काम केलं होतं. आणि त्या पूर्ण सेटवर मी एकटी मुलगी होते कारण त्याच्यात हिरोईनच नव्हती त्या फिल्ममध्ये. म्हणजे कॅरेक्टर्स यायचे जायचे, बायकांचे जे कॅरेक्टर्स होते ते, पण मी एकटीच होते आणि मी चीफ असिस्टंट होते. सो तो एक माझा एक्सपिरियन्स खूप अफलातून होता. इंदुजींकडून आणि जी पूर्ण टीम होती तेव्हा असिस्टंट डिरेक्टर्सची म्हणा, लेखकांची म्हणजे परितोष पेंटर, बल्लू इराणी, बंटी राठोड, आता ही नावं खूप मोठी झाली आहेत. तेव्हा ते त्यांचं पहिलंच प्रोजेक्ट होतं. माझंही पहिलंच म्हणजे चीफ असिस्टंट म्हणून पहिलंच प्रोजेक्ट होतं. आणि रितेश देशमुख, अर्शद वारसी, दे वर रिअली बिग नेम्स ॲट दॅट टाईम. पण सेटवरचं जे वातावरण असायचं आणि जे अरे करते यार असं जे एक होतं, म्हणजे बाबुलच्या सेटवरचं वातावरण हे खूप आज ये सीन होगा. कारण मग अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, राणी मुखर्जी, सलमान खान, जॉन इब्राहिम ही कास्ट होती, ही मेन कास्ट होती. सो त्याच्यामुळे प्रत्येक दिवस असा ठरलेला असायचा. आणि धमाल ही आउट अँड आउट कॉमेडी होती आणि ती लिहिली पण त्या पद्धतीने होती. आणि अर्शद वारसी काय, जावेद जाफरी काय, दीज आर मास्टर्स ऑफ इम्प्रोव्हायझेशन. इवन रितेश सर फॉर दॅट मॅटर. तर ते तिथे येऊन मग त्यावेळेला काय सुचतंय, मग काय वेगळं करूयात असं करून ती जी एक इव्हॉल्विंग प्रोसेस होती ती मला तिथे शिकता आली आणि दॅट वॉज रिअली वंडरफुल. पण एक झालं, 3 वर्ष मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं आणि एक पॉईंट असा आला की मला वाटलं यार मी आता अजून असिस्टंट राहिले ना तर काही खरं नाही, बहुतेक मी आयुष्यभर असिस्टंट राहीन. आणि ते मी बाबांना जेव्हा म्हणलं तेव्हा बाबांनाही ते पटलं आणि बाबा म्हणले मग तुला कशा प्रकारचं हे करायचं आहे. पण बाबाला ना छोट्या प्रमाणावर एक एक्सपेरिमेंट करून बघायचं मला हे जमतं आहे की नाही ह्याचं. आणि म्हणून मग आम्ही RRR केली. पण ती छोटी एक्सपेरिमेंट करायची या नादात, पण बाबा बिईंग बाबा नाही आपण बेस्ट घ्यायचं असं म्हणून मग त्यावेळेला अवधूत गुप्तेनी म्युझिक केलं होतं. संजय मेमाणेंचं कॅमेरा होता. वासू पाटील ह्याला होते, आर्ट डिरेक्शनला होते.
तेजा देवकर तेव्हा टॉपला होती मराठी सिनेमामध्ये, कारण ग्रामीण चित्रपट होता तो. आणि मिलिंद गवळी वॉज द हिरो. आणि त्या व्यतिरिक्त त्या फिल्ममध्ये नागेश भोसले, सतीश तारे, बाबा माझे अर्थात, निळू भाऊ, प्रिया बेर्डे, खूप मोठी कलावंत. सविता मालपेकर, अशी सगळी दिग्गज नावं होती. आणि त्या सगळ्यांनी फक्त अमरापूरकर तुमची मुलगी करते ना, चला करूयात, एवढ्या ह्याच्यावर होतं. सो यू कॅन इमॅजिन द प्रेशर आय वॉज अंडर. आणि मी बाबांचीच मुलगी असल्यामुळे असं होत नव्हतं की सेटवर आल्यावर बाबा म्हणतील रीमा हे असं नाही तू इथून कॅमेरा लाव, हे कर ते कर. नाही, आमचे वाद व्हायचे सेटवर, प्रॉपर वाद व्हायचे. की म्हणजे अल्टिमेटली माझा एक मित्र होता जो मला मदतीसाठी म्हणून तिथे आला होता. त्यांनी मला एक दिवशी बाजूला घेतलं आणि तो म्हणाला, रीमा तुला कळतंय का, तू सदाशिव अमरापूरकरांशी वाद घालतेस, तुझ्या लक्षात येत आहे का ते? मी म्हटलं हो यार, बात तो सही आहे, पण मी डिरेक्टर आहे ना, ते ॲक्टर आहेत, ही हॅज टू लिसन टू मी. पण बाबांचं कौतुक म्हणू का काय म्हणू, आय डोंट नो, पण तिथे त्यांनी कधीही मी सदाशिव अमरापूरकर आहे हे मध्ये येऊ नाही दिलं. एक तर माझी मुलगी करते म्हणून उलट तिला कशी मदत करता येईल ह्याच्यावर त्यांचं लक्ष असायचं. आणि मी जे सांगीन ते बिचारे करायचे. नंतर ते खूप फ्रस्ट्रेट झाले असतील वगैरे, आईजवळ बोलले असतील, आय डोंट नो. पण अशा पद्धतीने ती आराराबा फिल्म झाली. सो जर कोणी मला विचारलं की तुला इन्स्पिरेशन काय होतं आराराबाच्या मागचं, तर एक तर मी ज्या पर्पजनी सिनेमा करायचा असं ठरवलं होतं की जे विषय मला मांडायचे आहेत ते मला सिनेमा थ्रू मांडायचे आहेत, तर तो विषय खूप महत्त्वाचा होता जो ह्या फिल्ममध्ये होता. आणि ती एक्सपेरिमेंट मला करून बघायची होती, कारण त्यावेळेला मराठी सिनेमा ही 3.5च्या आधीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यावेळेला कॉर्पोरेट्स मराठी सिनेमाच्या याच्यामध्ये आलेले नव्हते. तर ती एक्सपेरिमेंट होती, कारण माझ्या ह्याच्यामध्ये अंधश्रद्धा, स्त्रीभ्रूण हत्या, मग जोगतिणीचा जो विषय असतो तो, मग गावातलं पॉलिटिक्स, असे बरेच 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 विषय होते, करप्शन, असे सगळे विषय होते. आणि ते कॉमेडीमधून मांडले गेलेले होते. ती भाषा माझ्यासाठी खूप नवीन होती, कारण मी मुंबईमध्ये लहानाची मोठी झालेली होते आणि ती अगदी सांगलीतली, पश्चिम महाराष्ट्रातली, अगदी नाही काय म्हणूयात त्याला, खेडेगावातले रेफरन्सेस आणि हे असलेली अशी भाषा होती. ती स्क्रिप्ट समजून घ्यायला मला वेळ लागला, पण एकदा ती मजा कळल्यानंतर खूप धमाल आली, खूप मजा आली. आणि ते असं म्हणजे असं काय म्हणतात, भारल्यासारखंच आम्ही ते 6-8 महिने ते करत होतो. सो ती एक्सपेरिमेंट मी केली, त्याच्यासाठी बक्षिसं मिळाली, माझं एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झालं असं मी म्हणेन. अगदीच. सामाजिक भान असणारे जेव्हा आई वडील असतात तेव्हा त्याच प्रकारचे संस्कार आपल्यावर घडत असतात. आणि मला बरेचदा असं वाटतं की या इश्यूवर फिल्म का नाही बनत, त्या इश्यूवर फिल्म का नाही बनत. तुम्हाला ते भान असल्यामुळे पुढे जननी ही फिल्म आली. मला त्या फिल्मबद्दलच पूर्ण ऐकायला आवडेल. जननीची परत गंमत आहे. मी जेव्हा गोखले इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च करत होते, मी म्हटलं त्यावेळेला 10 वर्ष झाली होती. गर्भलिंग निदान विरोधी जो कायदा आहे तो 91 साली का 93 साली पास झालेला होता. आणि ही 2003ची गोष्ट आहे जेव्हा मी रिसर्च करत होते. आणि तेव्हा महाराष्ट्रभरातले जे सोनोग्राफी सेंटर्स आहेत तिथे जाऊन आम्ही हे तपासत होतो की जे सरकारने नियम घालून दिलेले आहेत की F फॉर्म भरायचा, इथे गर्भलिंग निदान केले जात नाही, हे सोनोग्राफीच्या रूममध्ये, बाहेर दवाखान्यात, बाहेर सगळीकडे कळेल अशा ह्याच्यात मल्टिपल लँग्वेजेसमध्ये ते लावलं गेलेलं पाहिजे. मग ज्या बायका येतात त्या कशा असतात वगैरे वगैरे वगैरे, असं सगळं तो अभ्यास करायचा होता. त्याच्यासाठी माझ्याकडे नगर, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे हे 4 जिल्हे होते. तर तो अभ्यास करत असताना तो पूर्ण जो विषय आहे की सरकारी नियम ते कशा पद्धतीने अंमलात आणले जातात किंवा त्याचं एक्झिक्युशन आपण ज्याला म्हणतो किंवा ते पाळणं, ते नियम,
हे ग्राउंडवर कशा पद्धतीने होतं. बरं, तो काळ काही डिजिटल मीडियाचा नव्हता. त्याच्यामुळे कुठे काय चाललं आहे हे कळणं, हे इतक्या पटकन कळणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे ग्राउंडवर जाऊन ते बघणं, ते अनुभवणं, त्या मुली बघणं, त्या मुलींकडे बघून कळत होतं की अरे ही 16 वर्षापेक्षा जास्त नसेल आणि ही सोनोग्राफीसाठी आली आहे, गळ्यात मंगळसूत्र आहे, एवढी मोठी टिकली आहे, हे सगळं दिसत होतं. आणि तो विषय कुठेतरी आत होता. आराराबा झाला. आराराबा फिल्म रिलीज झाली, त्याला बक्षिसं मिळाली, खूप मला फोन कॉल्स आले, हे आले, वा वा खूप छान खूप छान खूप छान खूप छान. आणि ते झाल्यानंतर आता पुढे काय असा प्रश्न आलेला होता. तर त्यावेळेस ना बाबा मला म्हणाले की रीमा, आता तू ज्या कारणासाठी याच्यात आलीस त्याच्याबद्दल काहीतरी कर तू. पण तेव्हा 3:30 रिलीज झाला आणि कॉमेडी सिनेमांची लाट, खूप जबरदस्त लाट त्यावेळेला आलेली होती. त्याच्यामुळे हा सिरियस विषयावरचा सिनेमा, बरं मी काही सुमित्रा भावे नाही आहे की मी कोणताही विषय ठरवला तरी लोक मला बॅक करतील, तसं काही नव्हतं त्यावेळेला. तर मग काय करूयात. तर मी म्हणलं मी ना माझे जे सेविंग्ज आहेत त्याच्यातून मला जे करता येईल ते मी करते. म्हणले तुला काय करायचं ते कर. आणि दुसरा एक विषय हाही होता ग की बाबा होते ना, त्याच्यामुळे लोकांना असं वाटत होतं आराराबादमध्ये जे काही झालेलं आहे ते अमरापूरकरांमुळे झालं आहे. हां, त्याच्यामुळे मला माझा वेगळेपणा किंवा माझं हे एस्टॅब्लिश करण्यासाठी अजून एक चान्स घेणं आवश्यक होतं. सो त्याच्यामुळे मग मी एक शॉर्ट फिल्म करायची ठरवली. PS 180 कॅमेरा होता माझ्याकडे. त्याच्यावर अक्षरशः, म्हणजे त्यावेळेला डिजिटल कॅमेराज आलेले होते, 5D कॅमेराज होते, पण पैसेच नव्हते माझ्याकडे ते काही करायला. म्हणून मी PS 180 जो माझ्याकडे होता त्याच्यावर मी ती फिल्म शूट केली. सगळे नवीन कलाकार घेतले, एकही नावाजलेला कलाकार नव्हता. स्क्रिप्ट मी लिहिलेली होती. एडिटर संजय सांगला, ज्यांनी माझी आराराबा एडिट केलेली होती, ते म्हणाले तू घेऊन या, आपण करू एडिट, काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी एडिट केली. ऋषी बर्वे म्हणून माझा एक मित्र आहे, त्यांनी कलर करेक्शन, साऊंड प्रोसेसिंग, ते सगळं पोस्ट प्रोडक्शन त्यांनी फुकटात मला करून दिलं. अशा पद्धतीने आम्ही ती फिल्म बनवली. आणि विषय हाच होता की स्त्रीला, जेव्हा स्त्री भारतात जन्माला येते, ती मुलगी म्हणून वाढते, ती लग्न होऊन जाते, त्याच्यानंतर किंवा इवन त्याच्या आधी तिच्या स्वतःच्या शरीरावर काही हक्कच नाही आहे. ती ठरवूच शकत नाही, ती निर्णय घेऊच शकत नाही स्वतःच्या शरीराबद्दल. आणि ते त्या कथेतून मला सांगायचं होतं. आणि म्हणून ती गोष्ट होती स्त्रीभ्रूण हत्येवरची होती की एक आई आणि तिला एक मुलगी ऑलरेडी आहे. आणि आपल्या समाजात ते आहे ना, पहिली मुलगी असेल तर दुसरा हा मुलगा असावाच लागतो चौकोनी कुटुंबात. आणि जर पहिला मुलगा असेल तर मग दुसरी मुलगी झाली, मुलगा झाली, इट डझंट मॅटर. तर या दृष्टीने नाही तरी चालेल. हां. आणि तोपर्यंत सोनोग्राफी गावागावापर्यंत पोचलेली होती. आणि आपल्याकडे गंमत अशी आहे ना, टेक्नॉलॉजी आली की जसे त्याचे उपयोग लोकांना कळतात तसे त्याचे दुरुपयोग करून आपली पोळी कशी भाजायची हेही लोकांना पटकन समजतं. तर तशी ती एक कथा होती की त्यावेळेला सोनोग्राफी सेंटर्स आलेले होते, भारतात सर्वत्र होते, ग्रामीण भागांपर्यंत पोचलेले होते, तालुकाच्या पातळीपर्यंत. आणि त्याचा परिणाम ग्रामीण मानसिकतेवर काय होत होता या बाबतीत, की मुलगी पाहिजे नको, मुलगी नको या बाबतीत. तर अशा पद्धतीने तो विषय, आणि मला जसा सुचला तसा मी लिहिला. अगदी शूटिंगला निघताना मी एकदा बाबांना ऐकवला आणि बाबा मला म्हणाले बघ काय होतं आहे ते. म्हणलं ओके. म्हणून आमचे जे प्रोडक्शनवाले होते त्यांच्याच गावी जाऊन आम्ही, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, ते खेडेगाव होतं, तिथे काही नव्हतं, एक गव्हर्मेंट गेस्ट हाऊस होतं फक्त नांदगावात, तिथे जाऊन आम्ही ती फिल्म शूट केली. माझी मैत्रीण आहे जिने पुढे बाजीराव मस्तानी वगैरे वगैरे बऱ्याच फिल्म्सवर कॉस्ट्युम्स केले, ती माझी एकमेव असिस्टंट. ती कॉस्ट्युम्स पण सांभाळत होती, ती प्रॉपर्टी पण सांभाळत होती, ती सगळंच सांभाळत होती बेसिकली. अशा पद्धतीने अत्यंत छोट्या क्रूमध्ये आम्ही ती फिल्म केली. आणि ज्या वेळेला ती फिल्म रिलीज करण्याचा तर प्रश्नच नव्हता. त्यावेळेला शॉर्ट फिल्मसाठी काही मार्केटच नव्हतं. आता OTTs पण घेतात शॉर्ट फिल्म्स, यूट्यूबवर तुम्ही रिलीज करू शकता. त्यावेळेला हे काहीच प्लॅटफॉर्म्स नव्हते. मग फेस्टिवल्स वॉज द ओनली वे दॅट वी कुड डू इट.
तर पहिलं बक्षीस त्या फिल्मला मिळालं ते होतं इफी, गोव्याचं जे इफी फेस्टिवल आहे तिथे त्याला मिळालं बेस्ट शॉर्ट फिल्म इन मराठी. आणि मग बऱ्याच ठिकाणी मी ते इंटरनॅशनली पाठवू शकले. मग उमा डकुना नावाच्या खूप मोठ्या फिल्म क्रिटिक अभ्यासक अशा आहेत. आता त्यांनी रिटायरमेंट घेतली आहे, पण त्या वर्षी म्हणजे हे 2010 साली माझी फिल्म कान्समध्ये गेली. त्याच्या आदल्याच वर्षी त्या ज्युरी मेंबर होत्या कान्सच्या. तर बाबांनी मला त्यांच्याशी कनेक्ट केलं की त्यांना तुझी फिल्म दाखव, त्या तुला ॲक्च्युली सांगतील की तुझी फिल्म लायक आहे का इंटरनॅशनल फेस्टिवल्समध्ये जाण्याच्या. कारण आपल्याला असं वाटतं की आपल्या गावात आपल्याला बक्षीस मिळालं की आपण खूप खुश असतो, राईट. पण टेक्निकली तिकडच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, तिकडच्या ज्युरी मेंबर्सच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, हे समजून घेणं पण तितकंच महत्त्वाचं असतं. तर म्हणून जींना मी ती फिल्म दाखवली आणि शी वॉज सो इम्प्रेस्ड. ती म्हणाली की इतकी सिम्पल फिल्म आहे पण ही इतकं काही सांगून जाते, डेप्थ खूप होती. हां, तर आपण ती बघूयात, आपण प्रयत्न करूयात. म्हणलं ठीक आहे, प्रयत्न करूयात. तर युजली कसं असतं या सगळ्या इंटरनॅशनल फेस्टिवल्समध्ये भारतातल्या कोणत्या फिल्म्स गेल्या पाहिजेत ह्याच्यासाठी ते माणसं नेमलेली असतात. रिजनल लँग्वेजेसमधले कोणत्या हे ते. तर मी तसं कोणी जर हायर केलं असतं किंवा बाबा माझी फिल्म पुश करा, तर ते अशक्य नव्हतं. पण त्याला बाबांचा खूप विरोध होता की रीमा अशा पद्धतीने आपल्याला फिल्म पुश नाही करायची. जर तुझ्या फिल्ममध्ये तो दम असेल तर ती त्याच्या स्वतःच्या दमावरती हे होईल. त्याच्यामुळे तू उमाजींचा गायडन्स घे, तू कुठे अप्लाय केलं पाहिजेस, काय केलं पाहिजेस, आणि लेट इट गो, जसं होईल तसं करू. तर उमाजींनी मला पाठवलं की रीमा ही तुझी फिल्म आपण कान्सला हे करूयात, दाखवूयात. म्हणलं मी ॲप्लिकेशन तर करते असं म्हणून मी अप्लाय केलं. आणि बिफोर आय न्यू इट मला त्यांचं इन्व्हिटेशन लेटर आलं, मला सिलेक्शन लेटर आलं की असं असं आहे, या दिवशी तुमचं स्क्रीनिंग होणार आहे, तुम्ही रेड कार्पेटवर या दिवशी चालणार आहात वगैरे वगैरे सगळं आलं. त्यावेळेला ईमेल्सच होते फक्त, त्यावेळेला दुसरं कोणतंच माध्यम नव्हतं कम्युनिकेशनचं. आणि मला म्हणजे अरे कान्सला जाऊन राहू कुठे मी, इथपासून प्रश्न होते. कारण पैसा कुठून, ते लोक जायचं याचा खर्च देणार होते, पण राहायचं काय करू मी. आणि बरं मी एकटीने जाऊन कसं चालेल, फिल्मशी रिलेटेड कोणीतरी आलं पाहिजे बरोबर. बरं माझे जे कलाकार होते ते वाकोद नावाच्या छोट्या गावातली ती मुख्य हे होती, कलाकार होती, जी छोट्या मुलीचं काम केलेलं ती नांदगावमधली होती. म्हणजे हातावर पोट असणारी माणसं होती. त्यांना मी कसं म्हणू की तुम्ही खर्च करून चला, आणि दे वर स्पॉन्सरिंग ओनली 1 तिकीट. तर आणि मी जाणं आवश्यक होतं, कारण नाहीतर फिल्म रिप्रेझेंट कोण करणार, तिथे जाऊन ज्या पद्धतीने इंटरनॅशनल लोकांशी बोलावं लागतं ते कसं करणार. म्हणून मग मी म्हणलं की चलो ये लढा, आता हे लढाई आपण लढूया. सो ते आलं आणि त्याच्यानंतर मी तिथे गेले आणि इंडियन पॅव्हेलियनमध्ये मी गेले. तिथे गोविंद नेहलानी, मधुर भांडारकर, सुभाष घई, आपला बँगलोरचा हैदराबाद ब्लूजवाला कोण, हैदराबाद ब्लूज, नागेश कुक्कुनूर, ही सगळी माणसं तिथे होती. आणि मी तिथे गेले आणि हो हाय आय एम रीमा अमरापूरकर वगैरे वगैरे मी सांगितलं. आणि गोविंद निलानी, अरे तुम सदाजी की बेटी हो, असं त्यांनी मला विचारलं. म्हणलं हां सर, असं कौन सी फिल्म है तुम्हारी. म्हणलं सर जननी, मी ब्रोशर दिला अगदी, यानी कि सर ये है. अरे इसको तो मैंने लाडली अवॉर्ड दिया हुआ है कैंपेन में, मैंने देखी है तुम्हारी फिल्म. म्हणलं व्हेरी गुड. आणि मग ही टुक मी टू ऑल दीज पीपल आणि ही इंट्रोड्यूस्ड मी. म्हणजे भारताच्या बाहेर गेल्यानंतर जी एक भारतीयांना एकमेकांबद्दल वाटणारं जे प्रेम असतं ना, ते मी तिथे अनुभवलं ॲक्च्युली, की आपण सगळे मिळून भारताला रिप्रेझेंट करतोय. आता ते चित्र खूप बदललेलं आहे, पण त्यावेळेला तो एक अनुभव फार सुंदर होता. आणि मी ह्या फ्रॅटर्निटीचा भाग आहे, हे जे एक अभिमानाची गोष्ट म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी की हां हे मी माझ्या दमावर केलं आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेला. कोइन्सिडेंटली त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता, ऑर्कुट असायचं ज्याचा काही उपयोग नव्हता या बाबतीत. त्याच्यामुळे मला जेवढी त्याची पब्लिसिटी करायला आवडली असती तेवढी मला करता नाही आली. त्याच्यामुळे
बऱ्याच लोकांना असं मी म्हणलं ना, मी 2010मध्ये कान्सला माझी फिल्म दाखवली गेली, ते असे बघतात माझ्याकडे, रिअली कान्सला गेली होतीस तू, रेड कार्पेट चाललीस तू? मी म्हणते हो, चालले गेले, डन झालं असं अशा पद्धतीने. पण परत इथे तोच मुद्दा येतो की जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या लेजंड बरोबर राहत असताना, तेव्हा तुमची अचीवमेंट ही तुम्हाला अशी, हां ठीक आहे, इट्स जस्ट वन थिंग, म्हणजे ठीक आहे, छोटी गोष्ट आहे असं असं वाटून तुम्ही काम करत राहता. ते कधी कधी पथ्यावर पडतं, कधी कधी प्रॉब्लेमॅटिक पण होतं. सो जननीचा अनुभव तो होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्याला जेव्हा इफी गोवाला बक्षीस मिळालं, त्याच्यानंतर ती दिल्लीत दाखवली गेली, ती भारतातल्या जवळजवळ सर्व फेस्टिवल्समध्ये दाखवली गेली, आणि मला तिथे तिथे बोलावून मला त्या विषयावर बोलता आलं. स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर मला बोलता आलं, जे मी कदाचित जर फक्त रिसर्च करत राहिले असते तर मी एखादा पेपर लिहिला असता किंवा एखादी काय म्हणूयात त्याला, एखादा जर्नल छापलं असतं किंवा असं झालं असतं. पण ह्याच्यामुळे मी बोलू शकले, मी पोहोचू शकले, मी सेव्ह द बेबी गर्लसारख्या इनिशिएटिव्हचा भाग होऊ शकले. आणि आय थिंक तिथे मला असं वाटतं की ज्या कारणासाठी मी फिल्म मेकिंगमध्ये शिरायचं असं ठरवलं होतं, ते कुठेतरी मला त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळालं की हे करायला पाहिजे. मग जननी बनवतानाच, म्हणजे जननी हे फिल्म संपूर्णपणे रीमा अमरापूरकरची होती, म्हणजे ज्यासाठी त्या फिल्म मेकिंगमध्ये आल्या होत्या. पण मग जननी बनवताना तुम्हाला तुमच्या आधी पास्ट एक्सपिरियन्स म्हणजे बाबुल किंवा धमाल याच्याशी जोडल्या किंवा आलेल्या अनुभवाचा काही उपयोग झाला का? फक्त बाबुल आणि धमाल नाही, आर आबा पण. सो बाबुलचा एक किस्सा सांगते मी. मी तेव्हा आर्ट असिस्टंट होते. म्हणजे काय की जे प्रॉप्स, जे स्पेशल प्रॉप्स असतात, जे आर्टिस्टच्या हातात असतात किंवा ते हात धरतात, नोटबुक असते, कप असतो एखादा, ते सगळं तो आर्ट असिस्टंट सांभाळत असतो. आणि मला त्या आर्ट असिस्टंटनी त्यावेळेला ट्रेंड होता, काचेचे कप्स आले होते, म्हणजे असे ग्लाससारखे कप्स होते आणि त्याला मेटलचं असं हे असायचं आणि एक दांडा असायचा ज्याच्यावर तुम्ही ते धरून ते पिऊ शकता. तर आणि मला रवीजींनी सांगितलं होतं, रीमा डिस्क्रिप्शन में लिखा हुआ है उसमें से फ्यूम्स आ रही है, चहाची वाफ दिसली पाहिजे. तर त्याच्यामुळे शॉर्ट अमितजी स्टेज सेटवर आल्यानंतर तो चहा ओतायचा, गरम आणून ठेवायचा तिथे. ओके डन. डिरेक्टरनी सांगितलं पक्क डोक्यात पॅक. अमितजी आले, पहिला टेक झाला, राणी आणून देते चहा, अमितजी तो उचलतात. पहिल्या टेकमध्ये त्यांनी तो उचलला आणि त्यांनी असा फेकला म्हणजे सोडून दिला त्यांनी, म्हणजे असा धरलेला कप असा त्यांनी उचलला आणि सोडून दिला, कारण गरम झालं होतं ते सगळं. आणि रवीजी म्हणाले क्या हुआ क्या हुआ क्या हुआ क्या हुआ, म्हणे ये किसने किया है. मग त्यांनी मला अमितजींनी जवळ बोलवलं, बेटा हम जब फिल्म बनाते हैं तो वो दिखता है, वो लोगों को समझ में नहीं आता है गरम है कि नहीं. मी म्हणलं लेकिन सर मुझे रवि जी ने बोला था कि फ्यूम्स दिखने चाहिए उसमें से. अच्छा तो आपने देखा नहीं पहले कि ये कप कितना गरम होगा. तर तेव्हा मला कळलं की तुमचा बॉस, आणि म्हणजे हे आयुष्यभरासाठीच गाठ बांधली मी त्या दिवशी, की तुमचा बॉस, तुमचा डिरेक्टर जो कोणी आहे तो तुम्हाला एखादं काम देतो, तेव्हा ते काम होताना ते काम नेमकं काय होणार आहे याचा पूर्ण अभ्यास करणं तुम्ही आवश्यक आहे. हां, त्याच्यामुळे जर तो कप प्रॉब्लेमॅटिक आहे, तू आधी गरम चहा ओतून किंवा पाणी ओतून त्याच्यात बघणं आवश्यक होतं की ते आर्टिस्टला कम्फर्टेबली करता येणार आहे की नाही. आणि जर नसेल तर यू नीड टू गो बैक टू योर आर्ट डायरेक्टर और योर डायरेक्टर एंड टेल देम कि सर ये जो हमने प्रॉप चूज़ किया हुआ है इसमें ये प्रॉब्लेम आ सकता है. आणि मग त्याच्या पुढे काय करायचं हा त्यांचा कॉल आहे, पण ही जबाबदारी तुझी आहे. आणि हे मला पुढे आयुष्यातल्या प्रत्येक बाबतीत, मग ते फिल्म मेकिंग असो, लिखाण असो, कोणतंही हे उपक्रम करणं असो, सो थिंकिंग अहेड की ही ॲक्शन ही अशी झाल्यानंतर ह्याचे काय 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 परिणाम होणार आहेत, ह्याची मला सवय त्या एका घटनेपासून मी स्वतःला लावून घेतली आणि दॅट रिअली हेल्प मी. सिमिलरली धमालमध्ये तर मी चीफ असिस्टंट होते. सो माझं काम प्रायमरीली आर्टिस्ट कोऑर्डिनेशनचं होतं आणि मी कॉस्ट्युम्स पण सांभाळत होते.
सो एकदा कॉस्ट्युम्स दिले, त्या सीनला जे कॉस्ट्युम्स लागतात ते ड्रेस दादा ते करायचे बाकीचं सगळं. तर मला सगळेजण नेहमी म्हणायचे, अरे तुम क्यों घूमती रहती हो यहाँ वहाँ, जाके बैठो ना, मॉनिटर पे देखो क्या चल रहा है. हां, तर तेव्हा एक क्लॅप देणारा असिस्टंट होता, आता मला त्याचं नावही नाही आठवत, पण तो मला म्हणाला होता, रीमा बिल्कुल मत करना ऐसा, तुम्हें अगर समझना है कि शॉट कैसा लगा है, तुम एक बार जाके मॉनिटर पे देखना, लेकिन बाद में आकर इधर मेरे क्लॅप पर पडना की लेन्स कौन सा लगा है, कुठे अँगल लावलेला आहे, कोणता कट आहे, तर तुला लक्षात येईल की कोणत्या लेन्सनी काय परिणाम होतो. आता टेक्निकली थिओरिटिकली मी हे शिकले होते का? शिकले होते, पण त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन हे मला धमालमध्ये शिकायला मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला हा कळला की जरी तुम्ही दिग्दर्शक असा हां, किंवा तुम्ही मुख्य अतिथी असा, किंवा तुम्ही कोणीही असा, ते प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा त्याचं सर्वांगाने त्याची प्रगती व्यवस्थित चालली आहे की नाही ही बघणं तुमची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे म्हणून तुला असं वाटत असेल की यांनी मला इतक्या वेळा फोन केला, इतक्या वेळा हे केलं, पण नाही, तू काय बोलणार आहेस, तुझ्या डोक्यात नेमकं काय आहे, आपण किती वेळ शूट करणार आहोत, आपल्याला आउटपुट किती मिनिटाचा पाहिजे, हे सगळं विचारणं मला भाग होतं, कारण माझं त्याप्रमाणे कॉन्ट्रीब्युशन तुला अपेक्षित असेल आणि ते देणं ही माझी जबाबदारी आहे. सो ते एक माझ्या लक्षात आलं की जस्ट बिकॉज तुमच्याकडे अथॉरिटी म्हणून तुम्ही जाऊन बसलात आणि नुसतं ये ऐसा कर, वैसा शॉट लगा, नाही. आणि माझे डिरेक्टर्स रवी चोप्रा काय किंवा इंदूजी काय, ते सतत सेटवर इकडून तिकडे फक्त ॲक्शन कटच्या वेळेला ते मॉनिटर समोर असायचे. आणि आय कम फ्रॉम अ स्कूल ऑफ थॉट की जिथे म्हणजे इवन बाबांनी मला हे सांगितलेलं होतं की दिग्दर्शक म्हणतोय ना ओके आहे, मग त्याच्याशी वाद नाही घालायचा. तू जाऊन अरे नाही सर मी और एक टेक करतो, कशाला? दिग्दर्शकाच्या डोक्यात नक्कीच काहीतरी आहे ना, म्हणून तो ते करतोय. येस. सो बी ऑन द सेट, पुढे काय हवं आहे, पुढे काय करायचं आहे, त्याच्या तयारीत राहा, ते करत राहा. सो अशा पद्धतीने ह्या 2 फिल्म्सने मला खूप शिकवलं. येस. आणि RR आबाचं जे होतं ते होतं डिस्ट्रीब्युशनचं. मी खूप शिकले त्याच्यामध्ये. डिस्ट्रीब्युशन म्हणजे त्यावेळेला मी जसं म्हटले तसं कॉर्पोरेट हे आलेलं नव्हतं डिस्ट्रीब्युशन आपल्या महाराष्ट्रामध्ये, मराठी सिनेमामध्ये. त्याच्यामुळे मी ठिकठिकाणी गावोगावी जाऊन ती फिल्म रिलीज केली. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी रिलीज केली. 1.5 वर्ष मी ती फिल्म डिस्ट्रीब्यूट करत होते. सो आपलं काम पोहोचवणं ही पण आपलीच जबाबदारी आहे, हे मला खूप प्रकर्षाने त्यावेळेला जाणवलं. म्हणजे आता असं आपल्याला दिसतं की हां, हे कलाकार काय प्रमोशनसाठी फिरतात, नाही, ती त्यांची तकतक असते. त्यांचं काम दिसलं पाहिजे, त्यांचं काम पोचलं पाहिजे, निदान लोकांना कळलं पाहिजे की असं काहीतरी आहे. हे करणं, हे होणं खूप महत्त्वाचं आहे. येस. आणि जे कलाकार हे करत नसतील, दे आर लुझिंग आउट. दिग्दर्शक असतील, कलाकार असतील, म्युझिक डिरेक्टर जे कोणी आहेत ते. आणि आता किती सोपं झालं आहे, आपल्याला एक रील शूट करायची आणि टाकायची, राईट, किंवा बसल्या बसल्या शेअर करायचं आहे तुम्हाला फक्त. सो तेव्हा ते तितकं सोपं नव्हतं. सो मला ते शिकायला मिळालं. त्याच्यामुळे जननीच्या वेळेला माझ्याकडे फक्त एकच असिस्टंट होती, माझी मैत्रीण, मी म्हटलं तसं, आणि ती सगळं बघत होती. त्याच्यामुळे ती आणि मी, म्हणजे ती सगळं पुढच्या ह्याची तयारी करणं, हे करणं करायची, आणि बाकीचं सगळं त्या शॉर्टमध्ये मग कॅमेरा अँगल आपण कोणता लावला आहे, आपण कुठून ते कलाकार येत आहेत, बॅकग्राऊंड काय दिसतं, कारण आर्ट डिरेक्टर परवडणारच नव्हता. त्याच्यामुळे बॅकग्राऊंड काय दिसतं आहे, ते शॉर्टमध्ये कसं दिसणार आहे, हे काय, ते काय, ते काय, हे सगळं मी करत होते. येस. येस. सो पडेल ते काम करायचं, पडेल तितकं करायचं, आणि तुमच्या मनाप्रमाणे जोपर्यंत तो शॉट मिळत नाही तोपर्यंत ते करत राहायचं. हे खूप महत्त्वाचे धडे मला ह्या 3ही प्रोजेक्ट्समधून. आणि मला असं वाटतं हे ना प्रत्येक गोष्टीत आहे. अगदी तुमचं फिल्म असू दे, तुमचं पॉडकास्ट, अगं आपलं मूल वाढवणं असू दे, की आता मी जर ती जर इथे जाणार आहे, सपोज ती ह्या कॅम्पला जाणार आहे, तिथे काय काय असू शकतं, तिला काय काय लागणार आहे, प्रत्येक आई हे नकळतपणे करतच असते ना. येस. येस. जवळपास मेडिकल हेल्थ चेकअप सगळं आहे का, सगळं बघावंच लागतं. अगदी. मला जेव्हा पॉडकास्ट करायचा असतो तेव्हा माझी एक अशी छोटीशी कोर टीम आहे ज्यांच्याबरोबर मी डिस्कस करते की मी ह्या गेस्टला आमंत्रित करते. पहिले म्हणजे आई बाबा, दुसरा नवरा आणि तिसरी बहीण. माझ्या बहिणीने मला
तुमची लिंक पाठवली होती टेडेक्सची. बर. Yes. गॉड, ती बघतात लोक. हो ना, मी ती माझ्या कॉलेजला असतानाच बघितली होती. ओके. आणि ती मला बोललेली की दीदी तू हे बघितलं आहे का, आणि जर तू बघितलं नसेल तर तू हे प्लीज बघ एकदा. सो त्याच्यामधला संबंध पॉडकास्ट म्हणजे संबंध जे तो व्हिडिओ आहे तो मी पूर्ण बघितला आणि तो मला खूप आवडला. त्याच्यामध्ये जी विचारांची उंची आहे आणि जो खूप खोलवर जाऊन विचार केलेला आहे ना, तो मला असं वाटतं तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा. तो 45 मिनिटांचा पॉडकास्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी जाऊन टेडेक्सवर बघा. तू लिंक शेअर कर वाटलं नक्कीच. तर. तो पूर्ण टॉक तुम्ही नक्की बघा. त्याचा जर गाभा सांगायचा झाला तर तो गाभा असा होता की आपण ज्या समाजात जगतो, मग ते कुठेही जगा तुम्ही जगाच्या पाठीवर, स्त्री आणि पुरुष हे 2 जाती आहेतच. आणि त्यांच्यामध्ये जे डिस्टिंक्शन आहे किंवा त्यांच्यामधला जो वेगळेपणा आहे तो कायम राहणार आहे. की बाबा मी मुलगी आहे आणि मी काहीही करू शकते असं जेव्हा मी म्हणते तर खरंच मी काहीही करू शकते, पण म्हणून मी मुलगी आहे आणि म्हणून निसर्गाने ज्या मला गोष्टी दिलेल्या आहेत त्या बदलत नाहीत. त्याच्यामुळे आपण त्या पॉडकास्टचा विषयच फ्रॉम इनइक्वालिटी टू इक्वालिटी हा होता. कारण ती माझी थॉट प्रोसेस होती की मला जेव्हा मुलगी झाली तेव्हा मी जेव्हा ऑपरेशन थिएटरमधून मला रूममध्ये आणलं तेव्हा त्या रूमच्या बाहेर दारावर असा मोठा असा पिंक फुग्यांचा तोरण लावलेलं होतं. ते अशी कमान लावतात ना तशी. आणि त्यावेळेला मला असं झालं यार, तर सुरू झालं ही बायनरी, पिंक आणि ब्लू, ब्लू आणि पिंक, पिंक आणि ब्लू, ब्लू आणि पिंक. आणि मी पिंक अवॉइड करायला लागले सर्व बाबतीत की नाही. म्हणजे मग तिच्यासाठी दुपटं आणलं तरी मी ते पिवळं पांढरं आणलं, किंवा निळं काळं ऑरेंज ग्रीन असे कलर्स मी तिच्यासाठी चूज करायचे. तिचे जर लहानपणचे फोटो तुम्ही पाहिले तर पिंक अजिबातच तिच्या अंगावर नाही आहे, कारण आय वॉज अगेन्स्ट इट. आणि मग हळूहळू असं झालं, आपली मुलं आपल्याला खूप शिकवत असतात, जमिनीवर आणत असतात. तसं तिचा चॉईस ती सांगायला लागली वन फाईन डे, आणि तिचा चॉईस पिंक होता. त्यावेळेला मी काय करणार होते? त्यावेळेला मला हे मान्य करणं आवश्यकच होतं की माझी मुलगी ही एक व्यक्ती आहे. तिचा जो चॉईस असेल तो तिचा आहे चॉईस. मग तो पिंक असेल, ब्लू असेल, ब्लॅक असेल, ते मला मान्य करणं आवश्यक आहे. पण तू मुलगी आहेस म्हणून तुझा चॉईस पिंक आहे का, हा विचार नसावा. की बाबा ती मुलगी आहे म्हणून तिला पिंक कलरचं गिफ्ट द्यायचं, किंवा तो मुलगा आहे म्हणून त्याला ब्लू कलरचं द्यायचं, ह्याच्या मी विरोधात होते. त्याच्यामुळे मी अगदी खूप ती लहान असताना तिला खूप बाहुल्या वगैरेही आणल्या नव्हत्या. मी तिला भातुकलीही आणली नव्हती. तर ह्याच्या सगळ्याबद्दल मी बोलली आहे त्या खूप सुंदर टॉकमध्ये. की पण नंतर माझ्या लक्षात आलं की तिला हा विश्वास देणं की बाई तू मुलगी आहेस, मुलगा आहेस, तुला जे आवडतं ते तू कर, बाय युअर चॉईस. पण बाय युअर चॉईस, पण तू एक व्यक्ती आहेस हे विसरू नकोस. येस. इन एनी केस. येस. अशा पद्धतीचा तो टॉक होता. सो साधारण मला असं वाटतं, आणि आता तो टॉक देऊनही मला 7-8 वर्ष झाली आहेत, त्याच्यामुळे माझे विचार अजून थोडे पुढे आलेत. सो मला असं वाटतं की आपण ना आपल्या मुलांना म्हणण्यापेक्षा पुढच्या पिढीला, माझी भाची मंडळी असतील त्याच्यामध्ये किंवा कोणीही असेल, कोणत्याही व्यक्तीला रादर मी म्हणते चल जाऊ दे, पुढची पिढी पण नको, ती व्यक्ती जशी आहे ना तसं आपण तिला मान्य केलं पाहिजे. मग तिची जात काय, धर्म काय, व्यवसाय काय, ह्याने काही फरक पडत नाही. शेवटी व्यक्ती आहे ती. इट इज अ ह्युमन बिईंग. येस. तो माणूस आहे, ती एक व्यक्ती आहे जी मनुष्य जातीची आहे. तिच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि तिला मान्य करा ना, हो बाबा तू आहेस अशी, व्हेरी गुड. येस. ओके. येस. ह्या विचारापर्यंत आता मी आलेली आहे. तेव्हा मी ह्या विचारात होते की नाही, जरी पुरुष आणि स्त्री आपण असलो तरी आपण एक व्यक्ती आहोत, इथपर्यंतच मी आलेले होते. आता थोडंसं समष्टीकडे विचार आलाय, माहित नाही आता अजून पुढे काय होईल याची कल्पना नाही मला. माझ्या पोटात जेव्हा राधेय वाढत होता ना, तेव्हा
माझ्या आईबाबांनी मला बरीच पुस्तकं वाचायला सांगितली होती. त्याच्यामध्ये मी खलील जिब्रानचं पुस्तक वाचलं होतं. त्यातला एक जो थॉट आहे ना, तो जसाच्या तसा डोक्यात आहे. कारण तो लिहिताना फक्त भाषा वेगळी असेल, पण त्यांचा गाभार्थ असा आहे की तुमची मुले ही तुमची नसतात, ती तुमच्यामधून जन्म घेतात, पण ती तुमच्यासाठी जन्म घेत नाही. ती त्यांची स्वतंत्र विचारधारा घेऊन जन्माला आलेली असतात. अगदी अगदी. सो तुम्ही त्यांचे आईवडील आहात, पालक आहात, त्यांना मोठं करणं तुमचं काम आहे, पण तुम्ही तुमचे कुठलेच विचार त्यांच्यावर थोपवू शकत नाही. उलट त्यांना कुठला कलर आवडतो किंवा त्यांना काय खावंसं वाटतं, त्यांचे विचार तुम्हाला ॲक्सेप्ट करावे लागतात. म्हणजे इनफॅक्ट मी आज सकाळीच मनाचा पॉडकास्ट, जो माझा पॉडकास्ट आहे तो मी रोज ऐकते, तर डॉक्टर आनंद नाडकर्णी त्याच्यामध्ये बोलतात. सो त्याच्यात मी त्यांना एक प्रश्न विचारला होता की एका आईच्या पोटी 2 मुलं जन्माला येतात आणि दोन्ही खूप वेगळी असतात. वास्तविक घर तेच, संस्कार तेच, परिस्थिती तीच, तरीही ती वेगळी का असतात. त्याच्यावर त्यांनी सांगितलं आहे की ते स्वतःचं संचित आणि स्वभाव घेऊन आलेली असतात. अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्याच्यामुळे ती खूप वेगळी असतात. त्याच्यामुळे आपण जे म्हणतो ना की अशा माणसाच्या पोटी जन्माला येऊन तू असं वागतेस, हे ह्याला काही बेसिसच नाही आहे असं आता मला वाटायला लागलं आहे. अगदी बरोबर. आणि आफ्टर अ पर्टिक्युलर एज जेव्हा तुम्हाला तुमची मतं येतात, तुम्ही विचार करू लागता, तुम्हाला वाचता येतं, तुम्ही विविध पुस्तकं वाचू शकता, सोशल मीडिया बघू शकता. आज तर एक्सपोजर केवढं आहे मुलांना. त्यांना बनवतात ना त्यांची मतं, त्यांना ठरवतात त्यांना काय करायचं ते. येस. आपण नाही हे करू शकत, आपण नाही सांगू शकत त्यांना, आणि सांगूही नाही. जर आपण सांगितलं ना तर आपण अनेक शतकं, अनेक पिढ्या त्याच 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 ह्याच्यात वर्तुळात फिरत राहू, जे आपल्याला नाही करायचं आहे. आपल्याला पुढे जायचं आहे, आपल्याला काळानुरूप बदलायचं आहे. त्याच्यामुळे येस, आय थिंक यू व्हेरी राईट. आणि खलील जिब्रान तर म्हणजे ग्रेटच. म्हणजे आपण एका व्यक्तीला जन्माला घालत असतो ते आधी आपण मान्य केलं पाहिजे. Exactly. आपल्या जन्मी आपल्या पोटी आलाय म्हणून ते आपली प्रॉपर्टी नसते. आता माझी मुलगी इथे बसली आहे, त्याच्यामुळे मला त्याच्यावर लेक्चर नंतर ऐकावं लागणार आहे. आणि ना काय होतं, मुलं जन्मल्यानंतर ना आपली वेगळी शिकवण चालू होते. आपल्याला ते शिकवायला चाललेले असतात खूप गोष्टी, त्यांच्याही नकळत आपल्याही नकळत ते आपल्याला काहीतरी खूप छान छान इतकं अनलर्न करावं लागतं. जे आपल्याला वाटत असतं ते इतकं अनलर्न करतो आपण. मला वाटतं ही खूप छान आहे. मला सगळ्या जगाचं सगळं नॉलेज असं वाटत होतं, पण माझ्या मुलाशी बोलताना मी फेल होते. ते एका क्षणात असं तुम्हाला निरुत्तर करतात. ओके, ॲज अ आई म्हणून प्रवास कसा होता? ओह ब्रिलियंट. खूप काय म्हणू मी जसं म्हटलं तसं खूप शिकवणारा होता, एक नवीन दृष्टिकोन देणारा होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, आपल्याला हे कधीच जाणवत नाही. जे आई व्हायच्या आधी आपल्याला वाटत असतं हां माझी मी माझी काळजी घेते. जेव्हा तुम्ही आई होता ना तेव्हा तुमच्या लक्षात येतं की यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट लाईफ ऑल्सो. येस. आणि तुमच्या नकळत त्याच्या भोवती तुम्ही तो विचार करायला लागता. आता त्याच्यामध्ये किती गुरफटायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण ती कपॅसिटी आपल्यामध्ये आहे. आपण दुसऱ्याबद्दल सहानुभूतीने, दुसरा काय विचार करतोय हा विचार करू शकतो, करायला पाहिजे आपण, हे आपल्या लक्षात येतं. आणि ते खूप महत्त्वाचं आहे माझ्या मते. त्याच्यामुळे आणि माझा मातृत्वाचा प्रवास हा मरेपर्यंत चालणारच आहे. माझी मुलगी मला रोज नवीन काहीतरी शिकवतच असते. त्याच्यामुळे प्रवास सुरू आहे, मस्त चाललेला आहे. आणि त्या बाबतीत मी लकी आहे. म्हणजे माझी मुलगी आत्ताशी 11 वर्षांची आता ती होईल, पण ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे मी तिच्याशी हवं ते बोलू शकते आणि ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. हां, मी तिची बेस्ट फ्रेंड नाही आहे, कारण मला माहिती आहे तिच्या बेस्ट फ्रेंड्स आहेत वेगळ्या. सो ती माझ्याशी सगळं बोलते असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे, पण मी मात्र तिच्याशी सगळं बोलू शकते. येस. न्यूयॉर्कमध्ये जाऊन तुम्ही फिल्म मेकिंगचं शिक्षण घेतलं. तुमची बहीण ऑलरेडी तिकडे एशिया खंडामध्ये छानपैकी त्या काम करतात. तुम्हालाही संधी होतीच की तुम्ही परदेशात जाऊन छान काम करू शकल्यास. ऑफकोर्स. पण तुम्ही भारतात येऊन राहणं आणि इथल्या मातीशी जुळवून इथल्या भाषेमध्ये काम करणं त्याला प्राधान्य दिलं. मला मराठी भाषेविषयीच प्रश्न विचारायचा आहे.
काय वाटतं तुम्हाला आत्ता जे चाललं आहे आपल्या घडीला, म्हणजे एकंदरीत सगळंच शिक्षण पद्धती म्हणावी, ह्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा ॲक्च्युली. सगळ्यात आधी तर मी हे सांगते की जेव्हा आपण एखादं करिअर सुरू करतो किंवा एखादं ध्येय मनात धरतो, तर मग त्या ध्येयासाठी जी पावलं उचलायची असतात ती उचलायची असतात. मी ज्या वेळेला फिल्म मेकिंगमध्ये शिरायचं ठरवलं त्यावेळेला माझं ध्येय, मला खूप मस्त सिनेमे, मला हिट सिनेमे बनवायचे आहेत असं माझं ध्येय कधीच नव्हतं. माझं ध्येय होतं की मला जे विषय दिसत आहेत आपल्या समाजात आहेत ते मला मांडायचे आहेत, ते मला सामान्य लोकांपर्यंत घेऊन जायचे आहेत. आणि म्हणून मी ते शिकले होते. जर मी तिथेच काम करत राहिले असते, अमेरिकेतच राहिले असते, तर खूप पैसा मी मिळवू शकले असते, मी खूप कामही करू शकले असते तिथे, तिथली लाईफस्टाईल जगू शकले असते, विच वॉज नॉट बॅड. पण मग मी जे मला प्रश्न मांडायचे ते मला मांडताच आले नसते. कारण बघा ना, आपण म्हणतो ना की लोक मुंबईत येतात, पैसे कमवायला येतात, त्याच्यामुळे इथल्या मोरॅलिटीशी त्यांना काही घेणं देणं नाही आहे. तर मी जर तिकडे गेले असते तर मी तिथे फक्त पैसे कमावले असते, मला माझी मोरॅलिटी सोडायची नव्हती आणि मला मी जो पर्पज ठरवलेला होता तो सोडायचा नव्हता. आणि प्रॅक्टिकली विचार करता, जर सदाशिव अमरापूरकर तुमचे वडील असतील आणि तुम्हाला सिनेमा क्षेत्रात काम करायचं असेल तर तुम्ही अमेरिकेत प्रिफर कराल का भारतात प्रिफर कराल? ऑफकोर्स भारतात. प्रॅक्टिकल बाजू तीही होतीच, पण महत्त्वाचा मुद्दा हा होता की इथले विषय मांडायचे होते आणि इथे राहून ते मांडायचे होते. आणि मराठी चूज करायचं दुसरं कारण म्हणजे की ज्या वेळेला मी आराराबा आता तरी थांबा बनवली त्यावेळेला ती एक्सपेरिमेंट होती माझ्यासाठी की मला बनवता येते की नाही फिल्म, हे मला बघायचं होतं. कारण असिस्ट करणं वेगळं, शिकणं वेगळं आणि ॲक्च्युली फिल्म बनवणं इट्स अ कम्प्लिटली डिफरंट बॉल गेम. ती मी मराठीमध्ये बनवली, कमी पैशात बनवली, कमी बजेटमध्ये बनवली, पैसे मी रिकवर करू शकले आणि ती फिल्म मी डिस्ट्रीब्यूट केली. ती ज्या वेळेला मी डिस्ट्रीब्यूट केली तेव्हा मी महाराष्ट्रभरातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या असतील, विदर्भातल्या असतील, खानदेशातल्या असतील, मराठवाडा ह्याच्यातल्या विविध जत्रांमधून मी तो सिनेमा दाखवला. त्यावेळेला तंबू सिनेमे होते आणि खूप जोरात होते, त्याच्यावरच मराठी सिनेमा चालायचा वास्तविक. आणि त्यावेळेला आपला ग्रामीण प्रेक्षक हा काय बघतोय, त्याचे विचार काय आहेत, त्याला काय मोटिवेट करतं, त्याला काय हसवतं, हे माझ्यासाठी एक खूप मोठा एक्सपिरियन्स होता, खूप मोठा अनुभव होता. म्हणजे ती जी शाळा मी शिकले ना, ते 1.5 वर्ष, ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. म्हणजे महाराष्ट्राची विविध भाग, विविध जिल्हे, विविध प्रकारची माणसं, कोकणातली माणसं कशी असतात, पश्चिम महाराष्ट्रातली कशी असतात, खानदेशातली कशी आहेत, मराठवाडा, हे सगळं मला हळूहळू 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 असं एक असा ग्राफ असा माझ्या डोळ्यासमोर तयार झाला. आणि माझ्या लक्षात आलं, यार आपल्या मराठीमध्येच इतकी व्हरायटी आहे, काय करायचं हिंदीला? आपल्याला ज्या फिल्म्स करायच्या आहेत, डॉक्युमेंटरीज करायच्या आहेत, त्या आपण मराठी करून त्याला इंग्रजी सबटायटल्स तर देऊच शकतो, म्हणजे आपण इंटरनॅशनली तर पोचूच शकतो. मग हिंदीचा अट्टहास कशाला? आपल्याला जे विषय मांडायचे आहेत, आपण जे लहानपणापासून बघत आलेलो आहोत, त्याच्यामध्ये आपण काम करूयात. आणि का नाही करायचं? मला सोपं नव्हतं का परत हिंदीमध्ये जाणं? पहिली फिल्म केल्यानंतर अगदीच सोपं होतं. मी परत इंदूजींना म्हणलं असतं, इंदूजी अभी डबल धमाल में मैं फिर से आ रही हूँ असिस्ट करने. ते म्हणलं असं, हां आजा. अवघड नव्हतं मला, पण मी जाणून बुजून ते नाही केलं. आणि जननींनी ते प्रूफ केलं ना. जननी फिल्म मी मराठीमध्ये केली होती, ती कान्समध्ये दाखवली गेलेली मराठीतली पहिली फिल्म होती आणि ॲक्च्युली दाखवली गेलेली. फक्त मराठी माणसं रेड कार्पेट चालतात असं ते नव्हतं, इट वॉज मच मोर दॅन दॅट. येस. तर माझ्या ते लक्षात आलं की मी कोणत्याही भाषेत काम केलं तरी सिनेमा हे एक व्हिज्युअल माध्यम आहे, ते दिसतं, तुम्हाला दाखवायचं आहे लोकांना, त्याच्यामुळे भाषा ही दुय्यम ठरते त्याच्यामध्ये. आणि म्हणून मी ह्या माध्यमाच्या अजूनच प्रेमात पडले ॲक्च्युली. आणि मराठीमधला एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मराठी अर्थातच ॲक्सेसिबल वाटायला लागली आणि म्हणून मी ठरवलं की नाही बस आपण मराठीतच करूयात. मग महाराष्ट्रातले विविध विषय मी हाताळले.
नकुसा नावाची एक डॉक्युमेंटरी मी केली सातारा जिल्ह्यामध्ये. त्याची आता पार्ट 2 मी करणार आहे, की आता 15 वर्ष झाली ती डॉक्युमेंटरी मला करून. त्या नकुसांचं काय झालं आहे अशा पद्धतीचं आम्ही आता पुढे प्लॅन आहे, यावर्षी ती होईल डॉक्युमेंटरी. तर अशा प्रकारे मी करत गेले, कारण मला विषय दिसत होते. आपल्या महाराष्ट्रातच इतके विषय आहेत जे मांडणं आवश्यक आहे, तर मी का जाऊ हिंदीमध्ये आणि मी का करू आणि का नाही. मराठी माझी मातृभाषा आहे. मी जरी इंग्लिश मीडियममध्ये शिकलेले असले, अमेरिकेत जाऊन शिक्षण घेऊन आले, मला इंग्रजी समजतं, मला इंग्रजीत बोलता येतं, मी तासनतास बोलू शकते इंग्रजीमध्ये. मला हिंदी येतं, मी हिंदीतही बोलू शकते व्यवस्थित. पण मला मराठीत बोलायचं आहे, कारण मी विचार मराठीत करते, स्वप्न मराठीत पडतात, स्वप्न मराठीत पडतात. अगदी बरोबर. आणि माझ्या टॅलेंटचा उपयोग हा माझ्या लोकांसाठी मला करायचा आहे. आणि माझी लोकं म्हणजे कोण? भारतीय सगळेच माझी लोकं आहेत, पण मराठी माणसं ही माझी लोकं आहेत ना. अगदी बरोबर. जिथे 7 पिढ्या जन्माला आल्या आहेत आमच्या, तेही आहे. आणि बाबांनी एवढं हिंदी गाजवलं, पण मराठीवरचं प्रेम म्हणून काही त्यांचं कमी नाही झालं. अगदी. तेही विचार मराठीतच करायचे. येस. सो तो मी जसं म्हणलं की तो वारसा आहे, तो मिळालेला आहे. त्याच्यामुळे आय स्टक टू मराठी आणि मी अजूनही मराठीतच काम करते. आणि मला खूप अभिमान आहे त्याचा, की सगळं इंग्रजी म्हणू नका, म्हणजे मी US ला जाऊनही काम करू शकते. इंग्रजी म्हणू नका, हिंदी म्हणू नका, मला हवं त्या भाषेत मी काम करू शकेन. पण मी तो एक चूज केलं आहे, ती माझी निवड आहे. मला मराठीत काम करायचं आहे. अपॉर्च्युनिटीज कमी आहेत का? हो, कमी आहेत. पॉलिटिक्स आहे का? हो, आहे. गटबाजी आहे का? अगदीच आहे. पण तरीही माझी मराठी आहे आणि मराठी राहिलीच पाहिजे. आणि मी मराठीत तर करतच राहणार. मी इतर कोणत्याही भाषेत करीन न करीन हा नंतरचा विषय आहे. मराठी इज माय काय म्हणूयात, ही माझी प्राथमिक निवड आहे आणि मी तीच करणार. येस. इथपर्यंतचा प्रवास आपण छानपणे ऐकून घेतलेला आहे. तुम्ही अशा वेळी पॉडकास्ट क्षेत्रात आलात जेव्हा भारतात पॉडकास्ट हे नव्याने सुरू झालं होतं. पॉडकास्ट करावासा का वाटला आणि त्या प्रवासाबद्दल एकंदरीत ऐकायला आवडेल. हे खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. कारण मी ना बाबा गेले त्याच्यानंतर मी प्रेग्नंट होते. म्हणजे इनफॅक्ट तेव्हाच मी प्रेग्नंट होते आणि माझी डिलिव्हरी झाली आणि मूल लहान आहे वगैरे. 1 वर्ष तर मी काहीच काम केलं नाही. आणि त्याच्यानंतर असं झालं की आता मला ना माझ्या मुलीला सांभाळून जे काम करता येईल ते मला करायचं आहे. तर म्हणून मग काय करावं म्हणून मी पुण्याला, माझे मिस्टर तेव्हा पुण्याला होते, तर मी पुण्याला फिल्म आर्काईव्हमध्ये जॉब घेतला फिल्म एक्सपर्ट म्हणून. आपल्या भारताचं नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन म्हणून आहे, तिथे फिल्म एक्सपर्ट म्हणून मी काम करत होते. जवळजवळ 1.5-2 वर्ष मी ते काम केलं. आणि त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांची बदली नाशिकला झाली. तर म्हणून मग मला तो जॉब सोडून मी नाशिकला शिफ्ट झाले. आता नाशिकमध्ये काय करू मी? नाशिकमध्ये तसं फिल्मचं कल्चर किंवा हे काही नाही आहे. आणि पुणे मुंबई प्रवास हा जितका सोपा जितका आहे तितकाच नाशिक मुंबई तेव्हा तर अजिबातच नव्हता. आता कसं आहे मला कल्पना नाही, पण अजिबातच कन्व्हिनियंट नव्हता. आणि मुलीचं टाईमटेबल, बरं जॉईंट फॅमिली होती, सासू सासरे सगळं सांभाळून ते करायचं, अशा ह्याच्यात मी होते. तर काय करावं असा विचार चाललेला असताना माझी ओळख अभिजित ठकार म्हणून आहेत. ते खूप सिनियर आहेत मीडियामधले. त्यांच्याशी झाली आणि ते म्हणाले, काय करतेस सध्या तू रीमा? मी म्हणलं, सध्या तर मी काहीच नाही करत आहे, पण मी बघते आहे काहीतरी जे मला घरून करता येईल किंवा काय. तेव्हा पॅन्डेमिक व्हायचं होतं, त्याच्यामुळे वर्क फ्रॉम होम वॉज नॉट ॲट द नॉर्म. घरून काय करता येईल, कसं करता येईल वगैरे असं. तर ते म्हणाले, मग तू पॉडकास्ट करशील का? तुला कोणत्या भाषेत कम्फर्टेबल राहील? मी म्हणलं, कोणत्याही, इंग्लिश, हिंदी, मराठी असेल तर उत्तमच, काहीच प्रश्न नाही. म्हणून ते म्हणाले, करून तर बघ. आणि जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं, 2018 सालची गोष्ट आहे ही, तेव्हा मी पहिल्यांदा त्यांना विचारलं, पॉडकास्ट म्हणजे काय?
माहितीच नव्हतं. आणि मी इतकी त्याच्यातून बाहेर होते मीडियामधून ते 3-4 वर्ष की मला काहीच कल्पना नव्हती की आता नवीन काय येतं आहे, काय होतं आहे वगैरे वगैरे. तर त्यांनी मला एक आर्टिकल पाठवलं पॉडकास्टवरचं आणि ते मी वाचलं. म्हटलं अरे हे तर मला करता येईल. कारण लहानपणी मी आकाशवाणीवर वगैरे कामं केलेली आणि तेव्हा पॉडकास्ट हा फक्त ऑडिओ होता. आता आपल्या सगळ्यांना यूट्यूबवर बघायची इतकी सवय झालेली आहे, आपण सगळे यूट्यूबवरच बघतो सगळं. पण ऑडिओ फॉर्मॅटमध्ये पॉडकास्टची जी मजा आहे ती काही वेगळीच आहे. म्हणजे मी आजही माझे सगळे पॉडकास्ट हे जरी व्हिडिओवर पब्लिश होत असले तरी ते ऑडिओमध्ये पण पब्लिश होतात आणि मी ऑडिओच ऐकते, मी व्हिडिओकडे जातच नाही त्याच्या. तर त्याच्यामुळे मी म्हणलं हां हे आपण करू शकतो आणि ते कुठेही राहून करू शकतो ना. तर म्हणून मी ते सुरू केलं आणि मग एक्सपेरिमेंट म्हणून मग काय वेगळं करावं, मग काहीतरी वेगळं करूयात ना. मुलाखती सगळेच घेत होते त्यावेळेला. तर म्हणून मग मी बायोस्कोप नावाचा एक पॉडकास्ट सुरू केला ज्याच्यामध्ये ज्या खूप गाजलेल्या नाही आहेत पण ज्या उत्कृष्ट कथा आहेत त्या कथा मी वाचायचे. आणि त्याच्यामधला माझा मुख्य एक उद्देश हाही होता की या कथा माझ्या मुलीने वाचाव्यात अशी माझी फार इच्छा होती. पण तिला मराठी वाचता येत नव्हतं, किंबहुना त्यावेळेला ती फक्त 3-3.5 वर्षाची होती, त्याच्यामुळे तिला तसं काहीच वाचता येत नव्हतं. सो ऐकून तिला कळेल अशा याने मी ते सुरू केलं. आणि दुसरं असं होतं की एक असतं ना आपल्याकडे की कॅमेरासमोर जायचं नाही आहे. एक ते माझ्या मनात खूप लहानपणापासून होतं की मला कॅमेराच्या समोर नाही जायचं, मी कॅमेराच्या मागून सगळं करेन. तर त्याच्यामुळे हे माझ्या पथ्यावर पडणारच होतं की माईकच्या मागून बोलायचं, ते रेकॉर्ड होतं आणि ते जाणार. म्हणजे आपण आपल्या फक्त कंटेंटवर फोकस करायचा, आपल्याला बाकी काही नाही करायचं. अशा रीतीने मला तो पॉडकास्ट सापडला नाशिकमध्ये मी असताना आणि तिथून त्याची सुरुवात झाली. त्याच्यामध्ये मी वेगवेगळे चेंज मेकर्स, बदल घडवणारी माणसं, रेणू गावस्कर, उमा कुलकर्णी, मुक्ता पुणतांबेकर, आनंद नाडकर्णी, ही सगळी, हमीद दाभोलकर वगैरे वगैरे, ह्या सगळ्या माणसांचे मी त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूज घेतले त्यावेळेला. आणि हळूहळू हळूहळू त्या माध्यमाची ना मला अशी आवड लागली. इन द मीनवाईल 2019 साली मी मुंबईला शिफ्ट झाले. मी आणि माझी मुलगी आम्ही मुंबईला शिफ्ट झालो आणि इथे आल्यावर मग ते स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्डिंग करायचं. मग ते अभिजित ठकार मला म्हणाले मग तू मीडियाशी रिलेटेड पण एखादं कर ना, कारण त्याला स्पॉन्सरशिप्स येतात. म्हणून मग सोलकरी विथ रीमा अमरापूरकर तो एक शो आम्ही केला ज्याच्यामध्ये सोनाली कुलकर्णी, किशोरी शहाणे, सचिन पिळगावकर, सुबोध भावे, ही सगळी माणसं त्याच्यामध्ये आली होती. आणि तो ऑडिओ होता त्याच्यामुळे ते इतकं छान असायचं कॉन्व्हर्सेशन, कारण त्यांच्यावरही ते प्रेशर नसायचं की ते कसे दिसत आहेत, काय करतायत, हे काहीच नसायचं. सो त्या गप्पा खूप सुंदर व्हायच्या. आणि मग लॉकडाऊन लागला. मग तर लॉकडाऊन लागल्यावर काय करायचं, पण आम्ही आमचे पॉडकास्ट सुरू ठेवले. मग ऑनलाईन रेकॉर्डिंग करायचं, मग ऑडिओ रेकॉर्डिंग करायचं, ते हे करायचं, ते एडिट करायचं. ती पूर्ण प्रोसेस मी त्यावेळेला एन्जॉय केली. आणि मग सुशांत सिंग राजपूतचं जेव्हा बातमी आली की त्यांनी सुसाईड केलं आणि त्याच्या काहीच दिवस आधी किंवा एक वर्षभर आधी शीतल आमटेची पण बातमी आलेली होती. आणि ते खूप हलवणाऱ्या त्या हे होत्या की एवढा सगळा सामाजिक पाठिंबा असताना, एवढे सगळे लोक तुमच्याबरोबर असताना, पैसा, यश, सगळं काही असताना का, व्हाय सुसाईड. म्हणजे आता आपण बघतो की परीक्षेमध्ये अपयश आलं, पेपर फुटी झाली म्हणून विद्यार्थी डिप्रेस होऊन आत्महत्या करतात. पण ही तर सक्सेसफुल माणसं होती ना, मग यांनी का केलं, हा अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न होता. आणि मी जेव्हा आजही कुठेतरी आहेच ऑफकोर्स. आणि मग आपण या बाबतीत काय करू शकतो. बरं, लॉकडाऊन लागलेला होता त्याच्यामुळे सगळेजण आपापल्या घरात बंद होते. म्हणजे असं काही तुम्ही मूवमेंट कराल, काही कराल असा काही स्कोपच नव्हता त्यावेळेला. मग डॉक्टर आनंद नाडकर्णी म्हणजे आनंद काका, त्याच्याशी मी सतत बोलत असायचे, संपर्कात असायचे. तर मी त्याला म्हणलं आनंद काका आपण काहीतरी केलं पाहिजे यार ह्याच्याबद्दल. कारण जर सुशांत सिंग राजपूतच्या फॅन्सला वाटलं की इट्स ओके, जीव देणं इज ओके,
तर इट इज नॉट ओके. आपण ह्या बाबतीत काहीतरी केलं पाहिजे. मग आनंद काका म्हणला काय करूयात. मी म्हणलं समजा म्हणजे मी सायकोलॉजीचा अभ्यास केलेला नाही आहे. समजा मी तुला बेसिक प्रश्न जे सामान्य माणसांच्या मनात येतात ते विचारते आणि तू त्याची उत्तरं दे साध्या भाषेत. काहीही काय म्हणतात त्याला आढेवेढे न घेता. आढेवेढे नाही, मेडिकल किंवा सायंटिफिक जार्गन न वापरता आपण मी तुझी पुतणी आहे आणि मी होतेच त्याची पुतणी. तू मला कसं शिकवतोस, कसं सांगशील समजावून, तसं तू सांगतोयस. अशा पद्धतीने आपण एक करायचा का पॉडकास्ट. तर तो म्हणाला हो चालेल, तू सांग कधी करूयात सुरू. कारण तो पण घरीच होता, मी पण घरीच होते. पण मी नगरला होते त्यावेळेला. आणि रोहन ठकार जो आमचा सगळं कोऑर्डिनेशन करायचा पॉडकास्टचा, तो मुंबईत होता. तर तो मुंबईत, आनंद काका ठाण्यात आणि मी नगरला, असे 3 ठिकाणून 3 जणं मिळून आम्ही तो मनाचा पॉडकास्ट सुरू केला. आणि होता 10व्या-12व्या एपिसोडपासून आम्हाला ज्या पद्धतीने रिस्पॉन्स यायला लागला. कारण लोकांना आपलं मन म्हणजे काय हे आपण कुणी आपल्या मुलांनाही समजवतच नाही. आपण विचार करतो म्हणजे नेमकं काय करतो. माझ्या मनात आलं म्हणजे नेमकं काय आलं, कसं आलं, किंवा ते आलं ते ठीक आहे, त्याचं तुम्ही पुढे काय करणार. ओके, हे जे सगळे विषय आहेत म्हणजे मन म्हणजे काय इथपासून सुरू करून ते स्ट्रेस मॅनेजमेंट, इमोशनल मॅनेजमेंट, बिहेवियरल मॅनेजमेंट, ह्या सगळ्यापर्यंतचे ते आम्ही 60 एपिसोड्सची ती त्यावेळेला सिरीज केली. आणि तो माझ्या दृष्टीने खूप सॅटिस्फाईंग एक्सपिरियन्स होता. मला त्याच्यातून जे समाधान मिळालं ना, कारण आजही जेव्हा मला लोक भेटतात तेव्हा ते मला म्हणतात अरे आम्ही तुमचं रोज एकतरी एपिसोड ऐकतो. आणि ती थेरपी आहे. मनाचा पॉडकास्ट ऐकणं ही थेरपी आहे. आनंद काकाकडे कन्सल्टिंगसाठी लोक यायचे OPDमध्ये, तेव्हा ते सांगायचे आम्ही तुमचं पॉडकास्ट ऐकून आम्ही आलो तुम्हाला भेटायला. सो त्याच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचं होतं. म्हणून मग पुढे जाऊन त्यांनी त्याचंच पुस्तक पण आम्ही तयार केलं मनाचा पॉडकास्टचं. आणि ते आत्ता नुकतंच आलं आहे. म्हणजे आनंद काका आत्ता गेला 15 मेला, त्याच्या आदल्याच दिवशी ते छापून आलं पुस्तक. तर त्याच्या डोक्यात असं होतं की लोकांनी ऐकता ऐकता वाचावं, वाचता वाचता ऐकावं, म्हणजे मग ते आत व्यवस्थित सीप इन होईल. तर अशा पद्धतीने तो खूप ग्रॅटिफाईंग एक्सपिरियन्स होता. आणि मग मी रेडिओ मिर्चीवर काम करायला लागले. पण तिथे परत तेच झालं की हिंदी इंडस्ट्री, सगळं माझे संपर्क होते, मी संपर्कात होते सगळ्यांच्या, मी काम करत होते, नॅशनल लेवलचं काम होतं, सगळं ठीक आहे. पण मराठीसाठीची जी काय म्हणूत आपण त्याला ॲपथी होती. ॲपथीला आपण मराठीत काय म्हणू शकतो, काय म्हणजे त्यांना काही पडलेली नव्हती मराठीची, असं आपण म्हणू की मराठी एक शो आपण करतो ना 2 तासाचा, बस झालं ना, इतकंच ते होतं. आणि मला असं यार तुम्ही मुंबईत आहात, हा आपला मुंबईचा चॅनल आहे, मराठीत का नाही बोलायचं. जितूराज जर मराठीत एक सेगमेंट करतो त्याच्या शोमध्ये, प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला, करू दे ना त्याला, का नाही करायचं त्याने. अशा पद्धतीने मला ते इतकं त्रासदायक व्हायला लागलं नंतर की ठीक आहे ना, आपण हिंदीत करू, मान्य आहे मला, नॅशनल लेवलवरचं चॅनल आहे आपलं, आपण हिंदीत करू, आपण गुजरातीत करू, आपण सगळ्या भाषांमध्ये करू, मराठीला विरोध का. बरोबर. आणि मग आफ्टर अ पॉईंट मी ठरवलं की नाही बॉस, आपण अशा पद्धतीने काम नाही करू शकत. तुम्ही करू नका मराठी, पण मराठीला कमी लेखू नका. जिथे तुम्ही मराठीला कमी लेखता तिथे तुम्ही मला कमी लेखता. मला ते चालणार नाही. मॉरॅलिटी परत तू म्हणालीसच ना, आपण वाढलोच संस्कारांमध्ये आहोत, त्याच्यामुळे मॉरॅलिटी सोडून जर म्हणत असेल की तू छान जग, ते जमणारच नाही नाही. बरे त्याच्यात त्रास, कारण जगायलाच मॉरॅलिटी लागते आपल्याला. तर फक्त मला पैसे मिळत आहेत खूप सारे म्हणून मी हे करीन, हे मला शक्यच नाही आहे. आणि हा विचार बाबांनी खूप स्ट्रॉंगली हे केलेला होता की जस्ट बिकॉज एखाद्या प्रोजेक्टमध्ये, म्हणजे ते नेहमी असं सांगायचे की रीमा प्रोजेक्ट्स खूप येतील तुझ्याकडे, एखाद्या प्रोजेक्टमध्ये खूप पैसा असेल, तुझं खूप नाव होणार असेल, पण जर तुला त्याच्यात आनंद नसेल, 2 गोष्टी ते बघायला सांगायचे. तुला त्याच्यात आनंद नसेल तर ते करू नकोस. आणि दुसरं, ते केल्यानंतर जर रात्री
झोपेत तू अस्वस्थ होणार असशील की अरे मी हे काय केलं, मी काय का करतेय, कशासाठी केलं मी हे, तर ते करू नकोस. तुला आनंद होणं तू जे काम करते असते हे सगळ्यात महत्त्वाचं. शांत रात्री झोप लागणं हे महत्त्वाचं. कारण ह्या 2 गोष्टी जर असतील ना तर तुम्ही तुमचं 100% त्या कामाला देऊ शकता. तुमच्यातली कला, क्षमता, एनर्जी हे सगळं तुम्ही 100% त्याच्यामध्ये ओतू शकता आणि मग पैसा, नाव हे येतं. बाय प्रॉडक्ट आहे. हे बाय प्रॉडक्ट. त्याच्यामुळे मग मी सोडलं. मी तरी 1.25 वर्ष केलं आणि मग मी मिरची सोडलं आणि म्हणलं बस आता काहीतरी मराठीतच आपण करायचं आणि काहीतरी धमाकेदार करायचं. तोपर्यंत पॉडकास्ट ही इंडस्ट्री प्रॉपर इंडस्ट्री सारखी व्हायला लागलेली होती, झाली होती असं म्हणू आपण. आणि त्यावेळेला आयडिया ब्रूज नावाचा कंपनी होती. त्यांनी मला अप्रोच केला की रीमा तू करशील का आमच्यासाठी एखादा शो. म्हणलं आनंदाने करेन, वाय नॉट. बिंच पॉड्स आणि आयडिया ब्रूज अशा त्या 2 कंपनीज होत्या. तर म्हणून मग मुक्काम पोस्ट मनोरंजन आम्ही सुरू केलं आणि मला खूप मजा आली ते करताना. कारण एक तर मराठीत होतं. आपले सगळे मराठी कलाकार, लेखक, कवी आणि गीतकार अशा सगळ्यांशी गप्पा मारायच्या. म्हणजे याहून जास्त सुख काय असू शकतं. आणि तुम्हाला त्याच्यातून पैसा मिळतोय, तुम्हाला नाव मिळतंय, तुमचे कनेक्शन्स होत आहेत लोकांशी. तुम्ही फक्त ही अमरापूरकरांची मुलगी याच्या पलीकडे जाऊन लोकांशी बोलताय. त्यांच्या हे काय आहेत, संवेदना काय आहेत, आपल्या काय आहेत, आपण कशा पद्धतीने वागतो, बोलतो हे तुम्हाला कळतंय. आणि त्या कामाचा जेव्हा मी मराठी कन्सल्टंट म्हणून त्यांच्यासाठी काम करत होते त्या कामाचा दुसरा एक महत्त्वाचा भाग हाही होता की मला इतर पॉडकास्टर्सना पण ग्रूम करायचं होतं. त्याच्यामुळे जे विविध पॉडकास्टर्स होते, अमुक तमुक असेल किंवा सेल्फलेस पेरेंटिंग नावाचा एक पॉडकास्ट आहे, खूप सुंदर पॉडकास्ट आहे, तो असेल. तर ह्या सगळ्यांबरोबर मी खूप काम करत होते, मी त्यांना गाईड करत होते आणि ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं की ही पॉडकास्टची इकोसिस्टम म्हणजे नरेंद्र दाभोलकर जे आहेत ना ते नेहमी म्हणायचे की संवाद खूप महत्त्वाचा. तुम्ही संवाद करत राहा, संवाद साधत राहा. तर आपण पॉडकास्ट करतो म्हणजे आपण काय करतो, संवाद करतो. संवाद हे करत राहतो, एकमेकांशी बोलत राहतो, विचार विनिमय करत राहतो, विचारांची देवाणघेवाण करत राहतो. आणि ज्या वेळेला आपण ते करतो ना तेव्हा आपल्या नकळत आपण कोणावर तरी परिणाम करत असतो आणि ते खूप महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीने. त्याच्यामुळे मी जे काही करते त्याचा परिणाम काय होणार आहे हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय असतो. आणि म्हणून मग मी हे पॉडकास्टमध्ये आणि मला खूप मजा येते हे करताना. म्हणजे हो असं कधी कधी वाटतं की अरे रीमा तू म्हणजे लोक म्हणतात मला की तू फिल्म मेकर आहेस यार, तुझे कान्स इटली इकडे तिकडे फिल्म्स दाखवल्या गेलेल्या आहेत, अमेरिकेत तुझे फिल्म दाखवले गेले, तू काय करतेस इथे, तू पॉडकास्ट का करतेस, का नको करू, मी करणार, देवाने दिलाय मला येतं बोलता लोकांशी, मी बोलणार. आणि कळू दे ना, तुम्ही पडद्यावरची माणसं बघता, ते कॅरेक्टर म्हणजे तो माणूस असं तुम्ही समजता, पण ती माणसं आहेत, त्यांचे काही विचार आहेत, ते येऊ देत ना लोकांसमोर. येस. आणि हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यामुळे मला ह्या पॉडकास्टनी इतकी माझी माणसं दिली ना, म्हणजे कम्युनिटी म्हणजे जे माझे सबस्क्रायबर्स आहेत ते तर आहेतच, ते तर माझी माणसं आहेतच, लोकांनी उचलून धरलं ते. पण माझ्या इंडस्ट्रीमधली माझी माणसं मला इतकी मिळाली की ज्यांच्याशी मी बोलू शकते. मला माहिती आहे की कोणाला कोणत्या विषयात इंटरेस्ट आहे, त्याच्यामुळे त्यांच्याशी म्हणजे आपण रील्स आजकाल शेअर करतो, कम्युनिकेशनचा तो सगळ्यात सोपा मार्ग झालेला आहे. तर मग अरे ही रील ह्याला पाठवली पाहिजे, ही छायाताईला पाठवली पाहिजे, ही शर्मिला राजाराम शिंदेला आपण ही रील पाठवूया, ही मृणाल ताईला पाठवूया, ही वैभव जोशीला पाठवूयात. सो ऑलरेडी याच्यातल्या काही जणांबरोबर मी काम केलेलंच होतं, पण त्याच्या पलीकडे जाऊन एक आपला मोठा हे तयार होतो, संपर्क तयार होतो. आणि ते माझ्यासाठी आणि ना त्याच्यामुळे मुखवट्यामागची माणसं कळतात आणि ती माणसं किती चांगली आहेत, ती किती साधी आहेत हे कळतं आणि खूप मजा येते त्याच्यामुळे.
खूप शिकायला मिळतं. येस. त्याच्यामुळे पॉडकास्टचं जर तू विचारशील की मी कशी आले, एक तर मला बोलायला खूप आवडतं म्हणून मी पॉडकास्टमध्ये आले, आणि दुसरं म्हणजे की माणसांशी बोलायला आवडतं. कारण मी नेहमी म्हणते तसं की, किंवा माझी आई म्हणते तसं की आपण ना माणसांवर विश्वास ठेवणारी माणसं आहोत. खूप छान. त्याच्यामुळे म्हणजे आम्ही लहानपणीसुद्धा आम्ही जेव्हा बाहेरगावी जायचो ना, जर समजा सगळे जाणार असू तर बाबा ना एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला ज्याला पॉसिबल असेल किंवा एखाद्या त्यांच्या स्टाफ मेंबरला त्यांना आमच्या घरी राहायला ठेवायचे. ते म्हणायचे आपण कुलूप नको लावायला, आपण मानवी कुलूप ठेवून जाऊ, लोखंडी कुलूप नको लावायला. अगदी बरोबर. छान. तर त्याच्यामुळे माणसांवर विश्वास असणारी आपण माणसं आहोत, माणसांतल्या चांगुलपणावर विश्वास असणारी आपण माणसं आहोत. त्याच्यामुळे आजही कोणाशीही जाऊन बोलायला पटकन, किंवा ही व्यक्ती मला काय म्हणेल किंवा ही व्यक्ती काय करेल मला, असा विचार कधीच येत नाही मनात. छान. हे मला खूप कनेक्ट होतंय. त्याच्यामुळे पॉडकास्ट आय थिंक मी करतच राहीन. आणि आता मला एक खूप चांगली संधी मिळालेली आहे. नॅशनल कमिशन फॉर विमेन आणि टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ, रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे, त्यांची पार्टनरशिप आहे टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ बरोबर. आणि नॅशनल सेंटर फॉर विमेन ही जी राष्ट्रीय संस्था आहे, ॲडव्होकेट विजया रहाटकर त्याच्या मुख्य आहेत सध्या. तर त्यांच्यासाठी त्यांनी मेनो माइंड नावाचा एक उपक्रम हाती घेतलेला आहे. खूप गरजेचं आहे ते. या तिन्ही संस्थांनी मिळून. तर स्त्री जे मेनोपॉज किंवा ज्याला रजोनिवृत्ती आपण म्हणतो, त्याच्यातून जेव्हा जातात तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की हां 40-50 कधीतरी ते बंद होते पाळी, पण ती प्रक्रिया किती आधीपासून सुरू होते, त्याचे परिणाम कशा कशा पद्धतीने होतात, नातेसंबंधांवर होतात, त्या बाईच्या शरीरावर तर होतातच होतात, इतर अनेक विषय त्याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यावर आम्ही एक पॉडकास्ट सुरू केलेला आहे, नो पॉज म्हणून. आणि जे श्रोते आहेत त्यांना मला सांगायला आवडेल की हा माझा पहिला इंग्रजी हिंदीमधला पॉडकास्ट आहे. तर त्याच्यामुळे, आणि किती छान ना, म्हणजे मी आता त्या वयात आहे, मला पुढे काय येऊ घातलंय त्याचं शिक्षण मिळणार आहे. म्हणजे मला कसली मजा ना की मी आयडेंटिफाय पण करू शकते त्याच्याबरोबर, मी स्वतःला प्रिपेअरही करू शकते आणि शिकायला मिळतं खूप. येस. सो आणि विषय छान आहे. अवेअरनेस आणखी गरजेचा आहे, खूपच गरजेचं आहे. कारण आपल्याकडे एकूणातच स्त्रिया स्वतःच्या तब्येतीबद्दल बोलतच नाही. त्यांच्या प्रायोरिटी लिस्टमध्येच नसतात त्या. का नसतात? तुम्ही स्वतःला स्वतःची पहिली प्रायोरिटी करणं हे चूक आहे. हे भारतीय मानसिकतेत, म्हणजे स्त्रियांच्या मानसिकतेतून काढून टाकलं पाहिजे. येस. का नाही आपण स्वतःचा विचार करायला पाहिजे ना. पहिला विचार आपण स्वतःचा केला पाहिजे. येस. मग हां ठीक आहे, तुमचं मूल अगदीच लहान आहे, त्याला बोलताच येत नाही, तर तुम्ही त्याच्यासाठी करून मग तुम्ही करता. पण नवरा तर आहे ना धडधाकट, त्याला तर बोलता येतं ना. त्याला तर तुम्ही सांगू शकता ना की हे बघ मी आत्ताच जेवायला बसले, माझं जेवण होते मग मी तुला वाढते, किंवा नाही तर तू घे. वाय नॉट? आपण पैसा कमवायला लागलो आहे, आपण इक्वली सगळं जबाबदाऱ्या घ्यायला लागलो आहे बाहेरच्या, मग घरातल्या जबाबदाऱ्या पुरुषांनी का नाही घ्यायच्या इक्वली? बरोबर, अगदी बरोबर. अर्थात प्रत्येक रिलेशनशिपचे आपले आपले डायनॅमिक्स असतात, त्याप्रमाणे करा. पण घर दोघांचं आहे ना, असं तुम्ही म्हणता ना, मग दोघांनी मिळून करा ना. येस. इतकी सोपी आणि अपेक्षा आहे. म्हणजे आणि ना ह्याच्यामागे दुसरा एक मुद्दा असा आहे की तू स्वतः खुश राहिलीस, तू स्वतःची एनर्जी पॉझिटिव्ह ठेवली, तर तू त्याच गोष्टी स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. आणि तू तुझ्या तब्येतीची काळजी घेतलीस तर तू तू इतरांचं करू शकणार आहेस. इतकं सोपं आहे ते. आणि पण आपल्याकडे नाही. म्हणजे आपण कित्येक वर्ष झालं हेच बघतोय, आई खचत जाते, आई शरीराने खंगत जाते, आणि मग तिचं आजारपण जे तिच्या शेवटापर्यंत कारण असतं ते प्रेग्नन्सी पासूनच सुरू होतं ते. येस, एक्झॅक्टली. सो मी जे म्हटलं मला बोलायला खूप आवडतं ना, तर याचा एक किस्सा आहे बरं का. की मी जेव्हा लहान होते तेव्हा म्हणजे माझा जन्म झाला आणि आईने ठरवलं की हिचं नाव आपण मधुरिमा ठेवायचं. मधुरिमा, गोड बोलणारी. आणि मग असं झालं की माझ्या आईच्या भावाचं नाव होतं मधुकर.
तर म्हणे मधू मधू मग ते प्रॉब्लेमॅटिक होईल, नको आपण फक्त रीमा ठेवू. म्हणलं आई तुझ्या लक्षात येतंय का, तू त्याच्यातला गोडवा काढून टाकलास आणि फक्त बोलणारी ठेवलंस. त्याच्यामुळे आता मला जागलं पाहिजे त्या नावाला. नावाला जागलं पाहिजे. मग अशी बोलताना ना छान गोष्ट बोललात तुम्ही की घरातली अर्धी जबाबदारी जर पुरुषाने सांभाळली तर काय. पण ह्याच्यावर मला आणखी बोलायला आवडेल, हे प्रॅक्टिकली शक्य आहे का, आणि ही गोष्ट आपल्या भारतात येण्यासाठी किंवा आणखी आपल्याला किती काळ लागेल असं वाटतं तुम्हाला? अशक्य तर मला दिसत नाही ते. म्हणजे आजही मी काही कुटुंबांमध्ये बघते की जिथे स्त्री आणि पुरुष किंवा नवरा आणि बायको हे इन अ टँडम असतात, की आज मला इतके इतके वाजणार आहेत. स्पेशली जे करिअरिस्ट असतात ते, की मला आज येताना ना लेट होणार आहे, तर तू जाताना भाजी घेऊन जातोस का, किंवा घरात भाजी नाही आहे, किंवा मी येते आहे तोपर्यंत तू तेवढा कुकर लावून ठेव, असं ती बाई नवऱ्याला सांगू शकते. त्यांच्यामध्ये तेवढा संवाद आहे. किंवा नवरा म्हणू शकतो तू काही काळजी करू नकोस, मुलांचं मी बघतो, तुला जितका वेळ लागेल तितका तू घे, जेवणाचं आम्ही मागवू काहीतरी. सो बाईवरचा तो एक स्ट्रेस काढून टाकणं ही शेवटी तिचं पार्टनरनीच केलं पाहिजे ना. जिथे जॉईंट फॅमिलीज आहेत, मला तर उलट जॉईंट फॅमिलीज खूप आवडतात, पण अर्थात त्याच्यामध्ये ते एक सुसंवाद पाहिजे. म्हणजे माझी आई किंवा जेव्हा जॉब करायची तेव्हा आम्ही 3 मुली आणि माझी चुलत बहीण अशा आम्ही 4 जणी घरी असायचो. तेव्हा माझी आजी आम्हाला बघायची. तेव्हा आईच्या डोक्यात हे टेन्शन नसायचं की आता मुलींजवळ कोण आहे. किंवा इवन मी जेव्हा जॉब करत होते, जेव्हा मी मुंबईत होते, तेव्हा आई माझ्या मुलीकडे बघते. म्हणजे माझ्या मुलीला मी किंवा माझी आई, आमच्या दोघींपैकी कोणीही असलं तरी चालतं. किंवा मी जेव्हा सासरी राहत होते तेव्हा माझ्या सासूबाई बघायच्या, आणि मला ते कम्फर्टेबल वाटायचं की हां त्यांच्याबरोबर आहे ना, म्हणजे सगळं नीट होईल. सो मला असं वाटतं की जेव्हा आपण कुटुंब म्हणतो ना, तेव्हा प्रत्येकाच्या रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. हां, अर्थात आता ते ती बाई आहे का पुरुष आहे याच्याप्रमाणे आपण ठरवायच्या, का त्या व्यक्तीला ते जमतंय किंवा जमत नाही आहे याच्याप्रमाणे ते ठरवायच्या. मी काही स्त्रियांना ओळखते ज्यांना अजिबात मुलं वाढवण्यामध्ये स्वारस्य नाही आहे, पण त्यांना मुलं झालेली आहेत. त्यांचे नवरे काळजी घेतात मुलांच्या, ते बघतात त्याला काय हवं आहे, त्याला क्लासला घेऊन जायचं, त्याला हे करायचं ते करायचं. ती बाई स्वतःचं करिअर करते. सो मला असं वाटतं की यायला वेळ लागेल, पण मी फार आशावादी आहे. स्पेशली जी आपली पुढची पिढी आहे ना, त्यांच्याकडून तर मी फारच माझ्या आशा आहेत, आणि त्या करतील. त्यांनी ज्या पद्धतीने आता मी स्त्री आहे मी पुरुष आहे ह्यात जे बायनरी आपलं होतं ते ज्या पद्धतीने आता त्यांनी नाकारलं आहे, आणि ते मी मुलगा आहे पण मला दे देम म्हणायचं, असं ते सहज म्हणू शकतात. तसं उद्या ते हेही म्हणतील की तुला जास्त पगार आहे का, तू कर की नोकरी, मी सांभाळतो घर, मी आपल्या मुलाला बघतो. तर अगेन वी कम टू द सेम पॉइंट की स्त्री आहे का पुरुष आहे याच्यापेक्षा ती व्यक्ती आहे हे आपण लक्षात घेऊयात ना. आणि घरातली कोणतीही व्यक्ती, मग तो नवरा असो, बायको असो, सासू असो, सासरे असो, मुलं असोत, कोणीही असो, किंवा कोणी पाहुणे आलेले असो, ती व्यक्ती जर आनंदाने राहू शकत असेल, स्वतःचं काम करू शकत असेल, तर सगळेच आनंदात राहतील ना. येस, कारण यू जस्ट नीड 1 ड्रॉप टू कूल थिंग्स डाऊन. ओके, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की दुधावरची हे येते, तेव्हा एक फुंकर पुरेशी असते ती हे खाली बसवायला, जे उकळत आलेलं असतं. तर ती एक फुंकर कोणीही असू शकतं ना. आपल्याकडे प्रॉब्लेम हा होतो की अपेक्षा ही असते की स्त्रीनीच ती फुंकर असावी. तुम्ही जर कुटुंब आहात तर तुम्ही एक युनिट आहात ना. मग तिने जशा घरच्या जबाबदाऱ्या उचलल्या आहेत तशा तुम्ही बाहेरच्या उचलल्या आहेत जबाबदाऱ्या.
मग म्हणून तू पैसे मिळवून आणतोस म्हणून तू मोठा आणि ती पैसे मिळवत नाही म्हणून ती कमी. डझंट मॅटर. उद्या तिने जर घर नाही सांभाळलं तर तू काय करणार आहेस? येस. सो प्रत्येक व्यक्ती कुटुंबातली त्याची एक जबाबदारी असते. एकमेकांना आपण सपोर्ट करायचं असतं. हे रिअलायझेशन जे आता मुंबईत बऱ्यापैकी दिसतं, एकमेकांना सपोर्ट करतात फॅमिली मेंबर्स, ते आणि अपेक्षा, आपल्या आधीच्या पिढीच्या ज्या अपेक्षा आहेत ना, की म्हणजे त्या मुलीनी पगारही आणायचा, त्या मुलीनी मुलाचं संगोपनही करायचं, स्वयंपाकही करायचा, उत्कृष्ट घरही करायचा. सांभाळायचा. हा, उत्कृष्ट स्वयंपाक करायचा. ओ गॉड. घरही सांभाळायचं, सगळंच करायचं. बरं, कोणी आजारी पडलं तर तिनेच रजा घ्यायची. का? म्हणजे आणि काळ बदललाय ना, आपण हे नाकारू कसं शकतो? पूर्वी जेव्हा माझी आई नोकरी करत होती तेव्हा 5:30ला ऑफिस बंद झाल्यानंतर तिला घरी येऊन परत ईमेल नव्हते बघावे लागत. आजच्या स्त्रीला ते करावं लागतं ना. येस. हे का नाही मान्य करत? हे मान्य करा ना. जसा तुमचा मुलगा पूर्ण वेळ कामात असतो, त्याचा एक ट्रॅक कामाचा सुरू असतो, तसाच तिचाही असेल ना. येस. एनिवेज, खूप जास्त फेमिनिस्ट गप्पा झाल्या. नाही, पण हे फेमिनिस्ट म्हटल्यापेक्षा गरजेचं आहे परत, कारण आपण परत त्याच्यावर माणूस होत ना आपण शेवटी. एक्झॅक्टली. लेट्स ट्रीट इच अदर एज ह्युमन बीइंग्स. येस. मराठी चित्रपटसृष्टी आणि कंटेंट क्रिएटर्सना जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी आणखी काय बदल करायची गरज आहे किंवा काय करायची गरज आहे असं वाटतं तुम्हाला? ॲक्च्युली ना, आता हे इतकं पॅराडॉक्सिकल आहे ॲक्च्युली, की आता आपण जेव्हा सोशल मीडियावर कॉन्टेंट टाकतो ना, तो ऑलरेडी जागतिक स्तरावरच गेलेला असतो. कारण जरी तो मराठीत असला तरीही न्यूझीलंडमध्ये बसलेला मराठी माणूस ते वाचूच शकतो, बघूच शकतो, ऐकूच शकतो. त्याच्यामुळे अजून वेगळं काही जागतिक स्तरावर जाण्यासाठी आपण करावं अशी आता त्या सीमारेषा सगळ्या पुसल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे तो विचार करू नये असं मला पक्कं वाटतं. पण मला एक नक्की वाटतं की प्रत्येकाने ना आपला आवाज शोधावा. फाइंड युअर ओन व्हॉइस. तुम्हाला फिल्म बनवायची असेल तर तुम्हाला त्या फिल्ममधून काय सांगायचं आहे, त्या फिल्मची भाषा नाही म्हणत आहे मी, मेसेज काय द्यायचा आहे किंवा नाही द्यायचं आहे, मला फक्त एंटरटेनमेंट करायचे तरी चालेल, पण ती क्लॅरिटी असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ट्रेंड्स दर 12 तासाला बदलतात, त्याच्याही पेक्षा कमी कधी कधी. तर हा ट्रेंड आहे, आता पॉडकास्टचा ट्रेंड आहे म्हणून मी करतो, म्हणून मी करते, असं नाही होत. जर तुम्हाला एखादा विषय मांडायचा आहे आणि तो संवादात्मक स्वरूपातून मांडणं तुम्हाला योग्य वाटतं तर तुम्ही ते माध्यम निवडा. जर तुम्हाला असं वाटतं की नाही, ग्राउंड रियालिटी काय आहे ते मला दाखवायचं आहे, घ्या तुमचा फोन, जा ग्राउंडवर, करा शूट, बनवा डॉक्युमेंटरी, तुमचे विचार त्याच्यावरचे काय आहेत ते सांगा. पण तुम्हाला काय करायचं आहे ह्याची क्लॅरिटी बाळगा. कारण ती क्लॅरिटी असल्याशिवाय तुम्ही ते शाश्वत करू शकत नाही, सातत्याने करू शकत नाही. नाही तर मग हा ट्रेंड आला हे केलं, तो ट्रेंड आला ते केलं, असं नाही चालत. तुम्ही मल्टिपल माध्यमं वापरू शकता, मल्टिपल माध्यमांमध्ये एकाच वेळी काम करू शकता. पण तुमचा आवाज, तुमचा पर्पज, तुमचा मेसेज हा आधी ठरवून घ्या काय आहे आणि त्याप्रमाणे काम करा. येस. हा माझ्या मते सध्या, कारण आपल्यावर इतका भडीमार होतोय ना कंटेंटचा, त्याच्यामुळे सध्याची जी तरुण पिढी आहे तिला असं वाटतं हां माझे फॉलोअर्स झालं, मी सगळ्या गोष्टी याच्यावर टाकल्या झालं. नसतं तसं. तुम्ही जे काही करता, म्हणजे जसं आम्हाला फिल्म मेकिंगमध्ये शिकवतात की एव्हरी सीन, फिल्ममधला प्रत्येक सीन हा त्या फिल्मच्या क्लायमॅक्सकडे तुम्हाला नेत असतो. त्याच्यामुळे तो ती व्हॅल्यू ॲड करत असतो तुमच्या क्लायमॅक्सची. तर तसं तुम्ही जी काही रील बनवता, तुम्ही जे काही कंटेंट बनवता, तुम्ही पॉडकास्ट बनवता, तुम्ही फिल्म बनवता, तुम्ही सिरीज बनवता, जे काही बनवता,
दॅट इज टेकिंग यू टुवर्ड्स युअर क्लायमॅक्स ऑफ युअर करिअर. तर मग ते बिल्डिंग ब्लॉक्स आहेत का ती फक्त दलदल आहे? मग त्याचे जर बिल्डिंग ब्लॉक्स करायचे असतील आणि वर चढत जायचं असेल तर तुम्हाला विचार करणं खूप आवश्यक आहे की तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे. मग तुम्हाला सामाजिक प्रश्न मांडायचे असले तर त्याच्यात मार्ग आहेत बरेच. नुसतं सनसनीखेज बातम्याही तुम्ही देऊ शकता किंवा राजकुमार हिरानीसारख्या मजा करत टपली मारणाऱ्या फिल्म्सही करू शकता किंवा तुम्ही सुमित्रा भावेंसारख्या अत्यंत मनाला भिडणाऱ्या आणि सिरियस फिल्म्सही करू शकता. येस. सो चॉईस इज युअर्स. तुम्हाला हवं ते माध्यम निवडा, हवं त्या पद्धतीने खेळा, पण अचीव काय करायचं आहे याची क्लॅरिटी ठेवा. कारण आज पॉडकास्ट आहे, उद्या अजून काहीतरी असेल, त्याच्यामध्ये वाहवत जायचं आहे आपल्याला का आपल्याला आपलं मत मांडायचं आहे आणि ते योग्य पद्धतीने तो गोल आपल्याला अचीव करायचा आहे. मग हे जे सगळी माध्यमं जी इव्हॉल्व्ह होत जातात ते त्याचे मार्ग असतात तो गोल अचीव करायचे. एक बोल्ड स्ट्रॉंग वुमन जेव्हा भारतासारख्या देशात राहते आणि ती स्वतःचं विश्व तयार करते स्वतःच्या कष्टावरती, अशी एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला हा प्रश्न विचारते. सध्या आपल्या भारतात जे चाललं आहे, म्हणजे काल आपण बघितलं सोनम वांगचुकजींना कशा प्रकारे पांढऱ्या चादरीमध्ये गुंडाळून ते घेऊन गेलेत. याविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे हे डिस्टर्ब करणारं नाही आहे का? अत्यंत डिस्टर्ब. आणि आपली मुलं, तुम्हाला मुलगी आहे, मला मुलगा आहे, ह्यांच्या उद्याच्या येणाऱ्या शिक्षण प्रगतीसाठी प्रगतीच म्हणूयात आपण त्याला, ज्यासाठी चाललेला हा जो लढा आहे, याविषयी तुम्हाला एकंदरीत काय वाटतं? खूप वाईट वाटतं मला, खूप वाईट वाटतं. 96 साली पहिल्यांदा पेपरफुटी झाली. मी 10वीला होते त्या वर्षी. सिलेबस 10वीचा पेपर लीक झाला सायन्स 1चा. त्याच्या एक्झाम झाल्या, सगळं झालं. ते 96 साल होतं, हे 2026 साल आहे. 30 वर्ष झाली. 30 वर्षात अजूनही आपण तेच प्रश्न सोडवतोय. 30 वर्ष. आणि हे क्लेशकारक अशासाठी आहे की आता लोकसंख्या वाढीमुळे म्हणा किंवा शिक्षण इतकं महाग झालंय म्हणून म्हणा की जी कॉम्पिटिशन आहे की जी आम्ही 10वी-12वीत असताना किंवा ग्रॅज्युएशनला असताना किंवा त्याच्यानंतर होती, त्याच्या दसपट आहे आता ही कॉम्पिटिशन. आणि म्हणून त्या मुलांवर एवढं प्रेशर येतं की तो पेपर लीक झाला म्हणून त्यांना जीव द्यावासा वाटतो, तो जीवनाचा अंत वाटतो त्यांना. इतकं प्रेशर जर आपल्या मुलांवर असेल, कारण संधी कमी आहेत पुढे जाऊन, म्हणून ते प्रेशर आहे. मग 30 वर्षात आपण काय अचीव केलं? 30 वर्ष जाऊ दे, आपल्याला फ्रीडम मिळूनच आता 47 टू 2026 80 वर्ष होतील. काय अचीव काय केलं 80 वर्षात? आजही आपण रस्त्यांसाठी रडतोय, आजही लोक म्हणतात आम्हाला काम मिळत नाही, पाणी मिळत नाही. सरकारचं हे काम नाही आहे. आपली पुढची पिढी ज्या पद्धतीने आज तिथे जंतर मंतरवर किंवा सोशल मीडियावर देशभरात उभी आहे, शांततापूर्वक उभी आहे, एक अपशब्द नाही आहे त्यांच्या तोंडून. त्या पिढीला अशा पद्धतीने आणि त्यांचा जो आयडॉल आहे, त्यांना जो दिशा दाखवतोय, शांततापूर्वक चळवळीची जो दिशा दाखवतोय, अशा माणसाला तुम्ही हातापायी करून घेऊन जाता? लाजा नाही वाटत तुम्हाला? तुमच्यासारखे डरपोक तुम्हीच. मग समोर यायचं नाही, बोलायचं नाही, कारण उत्तरच नाही आहे, आणि फोर्स वापरायचा. म्हणून कालचा माझा स्टेटस पण मी तेच ठेवलेलं होतं इंस्टाग्रामवर. दे आर डुईंग व्हॉट कावर्ड्स डू बेस्ट. एक्झॅक्टली. यूज फोर्स.
कारण माणूस व्हायलंट आणि अग्रेसिव्ह कधी होतो जेव्हा त्याच्याकडे उत्तर नसतं आणि तो घाबरलेला असतो. तर तो त्याचा रिस्पॉन्स जो आहे ॲग्रेशनचा तो त्याच्या भीतीने त्याला द्यायला लावतात की मी एवढं जोरात ओरडलो म्हणजे समोरच्या घाबरेल मला, म्हणून तो आरडाओरडा असतो. माझ्या वाचनात आलेलं एक कुठलं तरी पुस्तक आहे, मला पुस्तकाचं नाव आठवत नाही, मला लेखकाचं नाव आठवत नाही, पण मला हे आठवतं, एखाद्या देशाला निस्तनाभूत करायचं असेल तर तुम्ही त्याच्या शिक्षण संस्कृतीवर घाला. अगं इतर कोणी कशाला, जेव्हा ब्रिटिशांनी भारताचा अभ्यास केला आणि मी आता त्या इंग्लिश जो त्यांचा होता अभ्यासक त्याचं नाव विसरले आहे, ते आपल्याला सापडेलही, पण त्यांनी असं लिहिलेलं होतं की ह्यांची जी शिक्षण व्यवस्था आहे जी ऑलरेडी आपल्याकडे होती ती जर आपण काबीज केली तर आपण भारतीयांना कायमसाठी आपला गुलाम करू शकतो. आणि ते त्यांनी केलेलं आहे. का बरं मराठी शाळा बंद पडत आहेत? का नाही आपण शिकवत आपल्या मुलांना मराठी? माझी मुलगी इंग्रजी माध्यमात शिकते, पण आज तिची मराठी भाषा जर ऐकली तर असं कोणालाही वाटणार नाही की ती इंग्लिश माध्यमाची विद्यार्थिनी आहे. कारण तिला तो अभिमान तिच्या घरातून मिळालेला आहे. तिला पु ल देशपांडे मुखोद्गत आहे. का? पु ल देशपांडे माहिती असणं लेट्स से की हे पॅरामीटर नाही आहे, पण आज वर्सोव्यामध्ये मुंबईमध्ये राहणारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाणारी एक 5वीतली मुलगी तिला पु ल देशपांडे मुखोद्गत आहे. खूप मोठी गोष्ट आहे मॅम. आयडियली आहे मोठी गोष्ट. आमच्यासाठी ती नाही आहे, कारण आमच्या घरात आम्ही जाता जाता ते कोट करत असतो. सो आपण आपल्या मुलांसाठी काय करतो हे महत्त्वाचं आहे ना. त्याच्यामुळे शिक्षण देताना सुद्धा त्यांना आपण काय शिक्षण देतो? शाळेत एक प्रकारचं शिक्षण त्यांना मिळतं की ज्याच्यामुळे त्यांना एक कागदाचा तुकडा मिळतो डिग्रीचा, पण आयुष्य जगण्यासाठी आपण त्यांना काय शिक्षण देतो ते कुठेच नाही आजच्या अभ्यासक्रमात. आणि ते काय द्यावं हा विचार करायला वेळच नाही आपल्या पिढीकडे. कारण आपण पोटापाण्यासाठीच वणवण करतोय. सगळं इतकं महाग होऊन बसलेलं आहे. पेट्रोल, आज साधं पेट्रोल भरायचं तर पूर्वी मी 100 रुपयाचं पेट्रोल समजा माझ्या स्कूटरमध्ये भरलं 2001-2 साली, 4 दिवस जायचं मला ते. आता 100 रुपयात काय येतं? 1 लिटर येतं? 1 लिटर पण नाही येत. का? आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी हे काय करून ठेवलेलं आहे सगळं? आणि कशासाठी? आपण मोठे आहोत म्हणून 56 इंची छाती बनवण्यासाठी? लाजा नाही वाटत यांना? इथे पोरं उपोषण करतायत. सोनम वांगचुक सारखा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा वैज्ञानिक उपोषण करतोय तुमच्या आमच्या मुलांसाठी. तुम्ही जे म्हणता युवा पिढी, इस देश की युवा पिढी, असं जोर जोरात सांगता बोट दाखवून, त्या पिढीसाठी करतोय आणि तुम्ही भारताच्या बाहेर फिरताय. लाज नाही वाटत तुम्हाला? तुमची जबाबदारी नाही आहे? मला असं वाटतं त्या पिढीसोबत जाऊन तुम्ही बोलणं आत्ता गरजेचं अरे आहे. साधं कॉग्निजन्स तर घ्या की हो तुमच्या मागण्या आहेत, आपण बघूयात, आपण बोलूयात त्याच्याबद्दल. मगाशी आपण कम्युनिकेशन एवढी साधी गोष्ट नाही आहे तुमच्यात, एवढी साधी डिसन्सी नाही आहे तुमच्यात. तुम्ही रामाचं नाव घेता, त्या रामानी त्या परटाचं ऐकलंच ना. त्याला काय गरज होती परटाचं ऐकायची? ऐकलं ना पण त्यांनी. त्याच्यावर त्यांनी काय केलं तो वेगळा विषय आहे, त्याच्याबद्दलचं माझं मत काय आहे तो वेगळा विषय आहे. पण ऐका, ॲटलिस्ट बेसिक कम्युनिकेशन तर घ्या. आणि ही तुमची उद्याची पिढी आहे. तिला काय सांगताय तुम्ही की तुमचे काय प्रॉब्लेम, दॅट डझंट मॅटर टू अस? रिअली? मग उद्या जर ते उठून उभे राहिले आणि म्हणाले यू डोंट मॅटर टू अस, तर काय कराल तुम्ही? फेअर पॉईंट.
आपण म्हणतोच ना की आपण आपल्या मुलांसमोर आपण नेहमीच म्हणतो की आजीची काळजी घे. का तर आपल्याला माहिती आहे उद्या आपण म्हातारे झाल्यानंतर आपली मुलं आपली काळजी घेणार आहेत. म्हणून ते संस्कार आपण आत्तापासून करतो ना त्यांच्यावर. येस. ह्याचा जो पेबॅक मिळणार आहे ना या सरकारला, ते इमॅजिनच नाही करू शकत. अशा पद्धतीने तो पेबॅक मिळणार आहे. म्हणजे मला तर प्रश्न पडतो की प्रश्न विचारूच नाही का? म्हणजे आता म्हणजे प्रश्न विचारू नका, तुम्ही तुमची मतं मांडू नका. घाबरवून सोडलेलं आहे, घाबरवून सोडलेलं आहे लोकांना. मी जर एखादी पोस्ट टाकली, मला 5 मेसेजेस येतात, रीमा ते डिलीट कर, कशाला हे टाकलंस, कशाला शेअर केलंस. शेवटी जेव्हा काल सोनम वांगचुकनं उचललं, न राहून म्हणलं आता कोणी मेसेज करा, कोणी काही सांगा, बस आता वेळ आलेली आहे, आता बोललं पाहिजे. येस. आणि म्हणून इन अ वे आय एम व्हेरी थँकफुल टू यू की तू मला हा प्रश्न विचारलास. कारण अनेकांना असं वाटत असेल, कारण अण्णा हजारेंचं जेव्हा आंदोलन झालेलं होतं तेव्हा महाराष्ट्रातून माझे वडील अण्णांच्या समर्थनार्थ रोज बोलत होते न्यूज चॅनल्सवर. ते रोज माहिती देत होते, ते रोज तो विषय धरून ठेवत होते. आज महाराष्ट्रात कोण ते करत आहे? कोण करत आहे? सगळे येतं आहे एकतरी नाव, मराठी कलाकार एकतरी आला पुढे. नाही, एक अतुल कुलकर्णी जर ते सोडले तरच. बाकी हे जे स्वतःला मोठे पद्मश्री पद्मभूषण मिळालेले म्हणवतात, त्यांची जबाबदारी नाही आहे पुढच्या पिढीसाठी आपला देश चांगला करण्याची? का फक्त त्याचे सगळे ज्या सोयीसुविधा येतात त्या पदांबरोबर त्या हव्या त्यांना? आणि जो कॉज आहे ना नीट पेपर फुटीचा, ह्याच्यातनं मी गेली आहे मॅम. मेडिकल प्रोफेशन असल्यामुळे त्या रेसमध्ये मी धावली आहे. आणि मग जे अपेक्षित मार्क्स न पडल्यामुळे जो गोंधळ होतोय आजकाल. अगं ते तर पेपर फुटी तर आधी ना, आता जेव्हा रिझल्ट आलेत तेव्हाची काय परिस्थिती आहे? सावळा गोंधळ अजूनच उघडा पडलाय. होय होय. तुम्ही एक साधी परीक्षा नाही कंडक्ट करू शकत. हे देश काय सांभाळणार? आणि अशांच्या हातात खाली आपण देश. आणि कशासाठी दिलाय? हिंदू आणि मुसलमानांसाठी? परत तिथेच येतो व्यक्ती म्हणून बघा ना, भारतीय आहेत ते, एक भारतीय नागरिक म्हणून. मग तो हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, शीख असेल, त्याला आहे ना हक्क प्रश्न विचारायचा. मत देतो ना तो तुम्हाला. येस. आम्ही मत दिलं म्हणून तुम्ही तिथे बसलेला आहात. हे म्हणजे असं झालं ना की एखाद्या दुकानाचा मालक आहे, त्यांनी पैसे दिले आणि त्याच्या कामगाराला सांगितलं जा एवढा एवढा माल घेऊन ये. 100 रुपये दिले समजा, तो गेला, तो घेऊन आला आणि आल्यानंतर मालकाने विचारलं मला हिशोब दे. तर तुम्हाला असं कसं तुम्ही मला हिशोब मागता? विश्वास नाही का तुमचा आमच्यावर? मी आजपर्यंत सगळं चांगलंच केलं आहे, मी इथून पुढेही सगळं चांगलं करतो, असं म्हणण्यासारखं नाही आहे का हे? आणि समोर ज्यांनी म्हटलं की नाही आमचा देश आम्ही तुमच्या हातात दिलेला आहे, आमचे टॅक्स आम्ही भरतो, त्याचे पैसे आम्ही तुमच्या हातात दिलेले आहेत, आणि आम्हाला हे नाही आहे विचारायचं, हक्क नाही आहे? का नाही विचारायचं? विचारणार आम्ही. आपल्याकडे असं म्हटलं जातं कुठल्याही मुलीच्या पाठीशी बाप असला की तिला झुकावं लागत नाही. खूप स्ट्रॉंग. म्हणजे आई मुलीचं आणि वडिलांचं नातं हे मी आणि माझी बहीण, आम्ही दोघी बहिणीच आहोत आणि आई बाबा असं कुटुंब असल्यामुळे मी खूपच कनेक्ट होऊ शकते ह्या विषयाशी. एक प्रश्न, जर आज सदाशिव अमरापूरकर तुमचा एखादा चित्रपट किंवा पॉडकास्ट पाहत असते तर त्यांची पहिली प्रतिक्रिया काय असती असं तुम्हाला वाटतं? दिस इज सो डिफिकल्ट टू प्रेडिक्ट. पण मला असं वाटतं ते मला म्हणाले असते की तू ज्या कारणासाठी या क्षेत्रात आलीस आणि ज्या कारणासाठी काम आणि कष्ट करतेस ते तुझं जर अचीव होत असेल तर गुड जॉब. आणि ते जर अचीव नसेल होत तर ते का नाही होतं याच्यावर विचार कर. हे त्यांनी मला नेहमीच सांगितलं असतं असं मला वाटतं. पण काळानुरूप जी माध्यमं बदलत आहेत
त्याच्याबरोबर मी खेळते आहे आणि मी स्वतःला अपडेटेड ठेवलं आहे आणि मी पुढे 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 जाते आहे, असं त्यांना कौतुकही वाटलं असतं आय थिंक. वडिलांच्याच आठवणींमधला असा एखादा क्षण ज्याने डोळे पाणवतात? पाणावत नाहीत ॲक्च्युली, पण विचार करायला लावतात. मेजर लाईफ गोल्स आहेत बरं काय, की मला आठवतं बाबांनी मला एकदा सांगितलं होतं, कारण आम्ही तिघी बहिणी अशा आहोत ना की आमची अरेंज्ड मॅरेजेस झालेली आहेत आणि जेव्हा ते मुली बघणं आणि स्थळ बघणं आणि हे सगळं चाललेलं असतं तेव्हा ती प्रोसेस बरीच फ्रस्ट्रेटिंग असते. तर म्हणजे मुलं बघणं आणि मुली दाखवणं असं. तर एक दिवशी अशीच मी फ्रस्ट्रेट होऊन बाबा काय आहे, फक्त मी मुलगी आहे म्हणून मी हे का हे करायचं. तर त्यांनी त्यांच्या स्टाईलने एक लॉंग पॉज घेतला आणि मला म्हणाले, रीमा मी तुला एक सांगू. म्हटलं हो सांगा. म्हणजे हे बघ, तुला जर लग्न करायचं नसेल करू नकोस, तुला आयुष्यभर पोसायला मी समर्थ आहे आणि तू कमावतीच आहेस, त्याच्यामुळे तू स्वतःला पोसूच शकतेस. आणि याच्या पुढे जाऊन तुला सांगतो, जर उद्या लग्न न करता तुला मूल झालं, तुला हवं म्हणून जर तुला मूल झालं तर तेही आम्ही मान्य करायला तयार आहोत. खूपच ग्रेट. म्हणजे हा जो एक फ्रीडम त्यांनी दिलेला होता ना मला, तो आठवला की असं भरून येतं आणि असं वाटतं की यार आपली मुलगी जेव्हा मोठी होईल तेव्हा तिला हे फ्रीडम देण्याची ताकद, म्हणजे आय मीन टू से की नैतिक ताकद माझ्यामध्ये आहे का, असेल का, त्या वेळेला मी देऊ शकीन का. म्हणजे ॲज अ मदर, ॲज अ पेरेंट मला ते अचीव केलं पाहिजे. ती मुभा, तो फ्रीडम तिला देणं, वो आझादी उसे मिलना. म्हणजे ह्या विचारातून बाबांनी माझ्याकडे एक व्यक्ती म्हणूनच पाहिलं ना, किती मोठा थॉट आहे. की तुला नसेल करायचं लग्न, नको करूस, ठीक आहे. कोणता बाप असं म्हणतो आज भारतात मुलीला, छान. तुला लग्न नाही करायचं, तुला मूल पाहिजे, होऊ दे, काही हरकत नाही, आम्ही आहोत. सो या बाबतीत बाबा खरंच ग्रेट होते. म्हणजे आमचे करिअर निवड असो, आम्हा मुलींची किंवा जे काही असो, आम्ही खूप लकी म्हणण्यापेक्षा लकीच म्हणावं लागेल की आम्हाला असा बाप मिळाला आणि अशी आई मिळाली जी खंबीरपणे त्यांना साथ देत होती. त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या समाजकार्यामध्ये जे काही त्यांचं चाललेलं होतं, त्यांनी जे आमच्या बाबतीत ज्या मुभा आम्हाला दिलेल्या होत्या त्या बाबतीत, म्हणजे मला आठवतं की आई खूप फ्रस्ट्रेट व्हायची. आमच्या किचनच्या बाहेर ना एक मार्बलची अशी ब्लॅक ग्रॅनाईटची अशी लाईन आहे मार्बल फ्लोअरिंगवर. तर ती म्हणायची, अहो आपल्या मुली कशा आहेत, ही लक्ष्मण रेषा ओलांडून किचनमध्ये पण येत नाहीत. त्याच्यावर बाबांचं उत्तर असायचं, त्यांनी किचनमध्ये जाऊन खपावं म्हणून तू त्यांना शाळेत पाठवतेस का. तर ऑफकोर्स त्यावेळेला आईकडे उत्तर नसायचं, पण आता मोठं झाल्यावर कळतं की तेही तितकंच आवश्यक होतं. आणि मी जर स्वयंपाक नाही करू शकलो तर स्वतःला काय काम करणार, राईट. सो या असे आई वडील मिळणं हे बस नसीब लेके आहे आपण. याच नोटवर खरं तर मला पॉडकास्ट थांबवायचा नाहीये. खूप छान गप्पा रंगल्यात आपल्या. कर आपण 2 पार्ट्स आणि नाही, असं एखादं छान स्ट्रॉंग बोल्ड वुमन समोर बसली असली की मला काही आधार लागत नाही. म्हणजे मनातला संवाद मनाशी साधते असं मला वाटतं. खूप नॅचरल होतो तो पॉडकास्ट. सो त्याच्यामुळे मी तो जास्त एन्जॉय करते. पण वेळेअभावी तुम्हालाही जायचं आहे म्हणून आपण इथेच थांबूया. आणि हो, करूया दुसरा पार्ट नक्की नंतर करूया, काही वर्षांनी करूया. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शेअर यासाठी करा, ह्या पॉडकास्टमध्ये ज्याही संवेदनशील गोष्टी झालेल्या आहेत त्या आजच्या आपल्या समाजाला
अगदी लागू होणाऱ्या आणि गरजेच्या आहेत. त्यामुळे माझी तुम्हाला खरंच मनापासून विनंती आहे, पॉडकास्ट सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद. मला एक याच्यामध्ये ॲड करायचं आहे, जे बघतायत प्रेक्षक, की डॉक्टर राधिका हा जो पॉडकास्ट करतायत, स्वतःचं काम सांभाळून, घर सांभाळून, अत्यंत हातोटीने त्या हे करतायत, खूप कष्ट घेऊन त्या हे करतायत. फक्त एक हे उराशी बाळगून की चांगले संवाद, चांगले विचार पोचणं ही आवश्यकता आहे. वास्तविक बीइंग अ डेंटिस्ट, त्या शांतपणे शनिवार रविवार घरी बसून आराम करू शकतात, पण त्या हे करत नाही आहेत. त्या हे सगळे विषय मांडतायत, याचं कारण ती तळमळ आहे त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे आपली श्रोते म्हणून आणि प्रेक्षक म्हणून, विचार करणारी माणसं म्हणून एवढी तरी जबाबदारी आहे की आपण त्यांना बढावा दिला पाहिजे. आणि म्हणून शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला काय वाटतंय ना हे कमेंट्समध्ये मात्र नक्की लिहा, म्हणजे त्यांना पण दिशा मिळेल की पुढे आपण हे अजून कसं वाढवू शकतो.